गुड आफ्टरनून सर्वांना. आपण आज इथे खास करून आपण कॉस्मोफिटचं जे ॲप वापरतो आणि त्याच्यामध्ये काय काय अजून काय काय व्हरायटीज असतात म्हणूया, काय काय मेन्यूज असतात आणि त्याचा वापर आपल्या आपल्या स्वतःसाठी कसा आपण यूज करू शकतो, वापरू शकतो, हे आज हे करण्यासाठी आज आपण हा वर्कशॉप अरेंज केलेला आहे. या वर्कशॉपसाठी मी स्वागत करतो विश्वजित राऊत सर. सो हे कॉस्मोफिटचे तिथे सध्या कार्यरत आहेत आणि ते आज आपल्याला इथे ट्रेनिंग देणार आहेत. आणि एक ओळख करून देतो, ही आमची सर काउन्सलरची टीम आहे. सो बेसिकली त्या सर्वांनी माझ्याकडे म्हणजे मनसंवादकडे बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्स केलेला आहे आणि सध्या काउन्सलर म्हणून आपल्या समाजामध्ये काम करत आहेत. सो त्यांच्या बाबतीत जे काही त्यांचे प्रश्न असतील ते तुमच्यापर्यंत येतीलच. परंतु ॲज अ काउन्सलर किंवा त्यांचं आणखी काही प्रोफेशन आहे, त्याचा एकत्रित करून कॉस्मोफिटचा ॲपचा वापर त्यांनी स्वतः कसा करू शकतात याचं थोडंसं मार्गदर्शन करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आहात का विश्वजित सर? धन्यवाद सर. अपेक्षा करतो माझा आवाज तुम्हाला येत असेल. येस येस सर, आवाज येतोय. आणि आजचं सेशन आहे ते रेकॉर्डिंग होणार आहे आणि काही अजून काउन्सिलर आहेत ते जॉईन नाही होऊ शकत, परंतु त्यांना रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे. जी. धन्यवाद सर, आमंत्रण इथे आमंत्रित केल्याबद्दल. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मी विश्वजित राऊत. मी पहिले माझं थोडंसं आपल्याला एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. बेसिकली मी नागपूरचा आहे आणि कॉस्मोफिट हे 2 वर्ष जुनी कंपनी आहे. आम्ही बऱ्याचशा गोष्टी बनवतो, बऱ्याचशा गोष्टी ज्या मार्फत आपलं जे क्रिएटर्स असतात किंवा आपण जे कुठली सर्व्हिसेस देऊ शकतो, कुठलीही पण असेल, मग ते आपण डिजिटल प्रोडक्ट सेल करत असाल, वर्कशॉप घेत असाल, काउन्सिलिंग देत असाल, तर त्याला कशा पद्धतीमध्ये, सोप्या पद्धतीमध्ये आपण आपला वेळ वाचावा, आपलं काम सोपं व्हावं आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत आपण अप्रोचेबल राहू, किती कमी वेळामध्ये त्यांचा प्रॉब्लेम आपण सोडवू शकू, त्यासाठी कॉस्मोफिट बऱ्याचशा गोष्टी बनवत आलेल्या आहे. सध्या आम्ही 2 वर्ष जुनं असल्याबरोबर आमच्या प्लॅटफॉर्मवरती जवळपास 20,000 लोक आमचा प्लॅटफॉर्म रोज वापरतात. आम्ही जवळजवळ 50 लाख लोकांना आतापर्यंत केटर करू शकलेलो आहे. आणि त्याचबरोबर आतापर्यंत आमचे बेसिकली 8 प्रोडक्ट्स आहेत, जे मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून सर्व दाखवीन. कशा पद्धतीत बरेचसे लोक वापरतात ते पण मी दाखवीन आणि कशा पद्धतीमध्ये आपण ते वापरू शकाल. काय काय वर्कशॉप घेत असाल तर कशी वर्कशॉप घेता येईल, वर्कशॉप व्हर्च्युअल घेता येईल तर कसं करावं लागतं, फिजिकल मोड मध्ये म्हणजे एखाद्या लोकेशन वरती घ्यायची असेल ते कशी घेता येईल. आपण जे काउन्सिलिंग देत आहात, काउन्सिलिंग मध्ये आपला वेळ कोणी निश्चित करायचा असेल की कोणाला 2 वाजता आपण फ्री आहेत असं दिसत आहे, तर ते आपला टाइम कसं घेऊ शकतात. मग ते गुगल मीट वरती काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा आपलं फिजिकल लोकेशन वरती घ्यायची असेल, ते कसं करता येईल, ते सर्व मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर आपले असलेले कुठलेही प्रश्न असतील ते आपण विचारा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला असं असेल की लँडिंग पेज वेबसाईट वरती क्रिएट करायचा क्वेरी असेल तर तो विचारा, तो पण मी सोडून देईल. त्याचबरोबर आज मी बऱ्याचशा गोष्टी जे आमचे प्लॅटफॉर्म वापरणारे जे क्रिएटर्स आहेत त्यांनी कशा पद्धतीमध्ये स्वतःचा बिझनेस स्केल केला ते पण मी आपल्याला दाखवेल. माझ्याजवळ मी एका क्रिएटरचं पण डॅशबोर्ड मागितलेला होता, तर त्यांनी ऍक्सेस दिलाय. मी ते पण तुम्हाला दाखवेल की त्यांनी आतापर्यंत किती इन्कम केलेली आहे. आणि आपलं काही क्वेरी असेल तर ते मला सांगा. आणि सर्वप्रथम माझा ऑडिओ आपल्या सर्वांना क्लिअर येत असेल तर ते मला थम्सअपच्या माध्यमातून जर आपण दाखवू शकलात तर ते थोडं बरोबर राहील. आपल्याला जर कॅमेरा ओपन करता येईल तर तो पण आपण करून द्या. त्यामार्फत मला एक आयडिया राहील की मी आपल्याशी बोलत आहे तर आपलं बॉडी लँग्वेज मला दिसत राहील की हा, ही गोष्ट समजत आहे, नाही समजत आहे. मला त्याचा एक जनरल आयडिया येत राहील. एक सेकंद द्याल मला. शेअर शेअर करता येतं ना मी आपल्याला तुम्हाला? शेअरिंग ऑप्शन ऑन आहे हा, ना? मी तुला करतो. येस.
हो, मला शेअरिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे. मी आपल्याला स्क्रीन शेअर करून दाखवतो. माझं स्क्रीन आपल्याला दिसत असेल अशी अपेक्षा करतो. अं, तर नाही दिसत आहे. एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. मी एंटायर स्क्रीनच करतो. त्यामार्फत थोडंसं सोपं पण राहील. माझी स्क्रीन आपल्याला दिसत असेल. तर बेसिकली आता दिसत आहे माझी स्क्रीन आपल्याला? येस सर दिसते. ओके. तर सर सर्वप्रथम ही कॉस्मोफिटची वेबसाईट आहे. तुम्ही कॉस्मोफिटला कुठला Android किंवा iOS ॲपनी पण वापरू शकता. तरी आम्ही सजेस्ट करतो की आपण डेस्कटॉपनी जेव्हा फर्स्ट टाइम काही क्रिएट करायचं असेल, आपले रेकॉर्डेड कोर्सेस अपलोड करायचं असेल किंवा आपल्याला स्वतःची ई-बुक अपलोड करायची असेल किंवा अपॉइंटमेंटचं बुकिंगचं फीचर क्रिएट करायचं असेल, तेव्हा आपण डेस्कटॉपने ते क्रिएट करावं. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही इथे येता, तेव्हा आपल्याला फर्स्ट टाइम जेव्हा अकाउंट क्रिएट करायचं आहे, तर एक असतं रेफरल लिंकनी क्रिएट करणे किंवा आपण cosmofit.com वरती आल्यानंतर इथे साइन अप फॉर फ्री वरती जर क्लिक केलं, तर आपण इथे लँड अप होतो. बेसिकली हे सुपर प्रोफाइल आहे. सुपर प्रोफाइल म्हणजे आपली एक मायक्रो वेबसाईट आहे. जर माझी स्क्रीन तुम्हाला पूर्ण दिसत असेल, तर हे माझी सुपर प्रोफाइल आहे. ही जनरल मी अशीच ठेवलेली आहे. मी तुम्हाला सुपर प्रोफाइल काही लोकांची दाखवतो. माझे एक क्रिएटर आहेत बेसिकली जीकेडी म्हणून. ते एक स्पिरिच्युअल क्रिएटर आहेत. स्वतःची वर्कशॉप्स पण ऑर्गनाइज करतात. त्यांचे बरेचशा जागी कीर्तन इव्हेंट्स होतात. मुंबईला कीर्तन इव्हेंट झालेला होता. अयोध्याला झाला, वृंदावनमध्ये पण झालेला आहे. तर इथे कोणी पण आलं तर हे सुपर प्रोफाइल आहे. बेसिकली एक लिंक इन बायो टूल आहे. मायक्रो वेब यावरती क्लिक केलं तर एक मायक्रो वेबसाईट सारखं ओपन होतं. इथे त्यांनी काय केलेलं आहे, ते जे काही काम करतात, आता त्यांचं भजन नवीन आलेलं आहे, तर ते नवीन भजन त्यांनी इथे अपलोड केलेलं आहे. यावरती क्लिक केलं तर डायरेक्ट रिडायरेक्ट होऊन YouTubeवरती तो व्हिडिओ प्ले होऊन जातो. त्याचबरोबर आता त्यांचे अपकमिंग वर्कशॉप्स पण होत असतात. जसं एखादं वर्कशॉप असेल, जे त्यांनी घेतलेलं होतं, मी तुम्हाला मुंबईचा एक वर्कशॉप दाखवतो. अ, त्यांनी एक वर्कशॉप घेतलेली होती. त्याचं नाव होतं ही एक वृंदावनला झालेली वर्कशॉप होती त्यांची. जिथे बऱ्याचशा लोकांनी अटेंड केलं होतं. काही केंद्रीय मंत्र्यांनी पण अटेंड केलेली होती. तर याची रजिस्ट्रेशन लोकं इथे येऊन करतात. इथे बेसिकली बुक नावचा ऑप्शन असतो. त्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर करण्याचा ऑप्शन येतो. मी माझी एक आर्टची क्रिएटर आहे. बेसिकली चॉकबोर्ड नाव आहे त्यांचं. चॉकबोर्ड म्हणून आहेत, दिल्लीचे क्रिएटर आहेत. ते पण आमची सुपर प्रोफाइल वापरतात. यावरती जर क्लिक केलं, तर हे बघा किती जास्त कस्टमायझेशन त्यांनी केलेलं आहे. इथे ते पोएट्री वर्कशॉप घेतात, तर पोएट्रीची इमेज दिली. पेन्सिल वर्कशॉप घेतात, तर त्यावरती जर मी क्लिक केलं, तर इथे पेन्सिल वर्कशॉपची इमेजेस ओपन त्यांनी अटॅच केलेली आहे. कोणाला पण तुमची वर्कशॉप अटेंड करायची असेल, तर त्यांना फक्त तिथे येणे आहे, सुपर प्रोफाइल वरती क्लिक करणे आहे. तुम्ही जितकं काम करतात सर्व लिस्टेड आहे. त्यावरती फक्त क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर ऑप्शन येऊन जातो, की जनरल ॲडमिशन. क्लिक केलं, किती तिकीट्स पाहिजे क्लिक चूज केली आणि बुक नावावरती क्लिक केलं. इथे आल्यानंतर फक्त नाव एंटर करणे. मी एक आपल्याला तिकीट कशी रजिस्टर करतात ते पण दाखवून देतो. इथे आल्यानंतर कोणाला पण बस फक्त पे नाव करणे आहे. तुम्हाला डिस्काउंट कुपन दिला असेल तर तो सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता इथे जसं पेमेंटचे ऑप्शन्स आम्ही दिलेले आहेत. कोणाला यूपीआयनी करायचं आहे, कोणाला नेट बँकिंगनी, कोणाला ईएमआय पाहिजे असेल, ते सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यावरती फक्त क्लिक करणे, स्कॅन करणे आणि पे करणे. पेमेंट केल्यानंतर त्यांना जर तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल, तो पण ऑप्शन येतो. त्यानंतर त्यांना क्यूआर तिकीट जायला पाहिजे, तो पण ऑप्शन आपल्याकडे आहे. या व्यतिरिक्त बरेच काही ऑप्शन्स आम्ही दिलेले आहेत. हे बेसिक एक सुपर प्रोफाइलचं मी तुम्हाला अंडरस्टँडिंग दाखवलेलं आहे. त्याचबरोबर मी आपल्याला एक कॉस्मोफिट वरती इव्हेंट कसा दिसतो आणि कसे-कसे रिडायरेक्शन्स होतात त्याचा एक जनरल ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. आपल्याला यामध्ये काही क्वेरी असतील तर मला सांगावं. अ, आपल्या कोणाला कुठली क्वेरी आहे तर आपण हात रेज करू शकता. कसं क्रिएट करायचं आहे मी क्रिएशन फ्लो पण आपल्याला दाखवेल.
ओके. तोच तोच प्रश्न होता, की कसं क्रिएट करावं तेही असायला हवं आणि हो. नेमके कोणते फीचर्स म्हणजे अबाउट म्हणजे काही कसं असावं त्याचं एक ओके. थोडी माहिती आम्हा सर्वांनाच हवी आहे सर. जी, 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 जी. तर आता मी तुम्हाला सुपर प्रोफाइल कशी क्रिएट करायची ते आपल्याला दाखवतो. बेसिक आपण जेव्हा इथे लँड अप करतो, अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपलं नाव एंटर केलं आणि आपण अकाउंट क्रिएट केला. त्यानंतर आपण जेव्हा इथे येता, तेव्हा आपल्याला इथे या मंकी आयकॉनमध्ये स्वतःची इमेज लावायची आहे. जशी माझ्या या क्रिएटरनी एक इमेज लावलेली आहे. हे. तर अशी इमेज आपण इथे अटॅच करू शकतो. इथे अटॅच केली तर इथे आपल्याला दिसून जाईल, की काय चेंज केलेलं आहे. आता आपले मल्टिपल सोशल अकाउंट्स असतात. Facebook असेल, Instagram असेल, YouTube असेल. तर बेसिक कसं असतं कुठल्या पण क्रिएटरला स्वतःची ऑडियन्स एखाद्या पेजवरती आली तर बाकीचे जे पेजेस आहेत, बाकीचे जे सोशल अकाउंट्स आहेत, त्यावरती पण रीच क्रिएट करणं गरजेची आहे. मी या सोशल अकाउंटवरती आहे हे दाखवणं गरजेचं आहे. तर आम्ही हा ऑप्शन दिलाय, की आपण आपले सोशल अकाउंट्स पूर्ण तिथे देऊन द्या. ज्यामार्फत ऑडियन्स कॅन गेट रिडायरेक्टेड टू एनी अनदर थिंग. जिथे पण ते जातील तिथे सबस्क्राईब करतील, तिथलं तुमचं कंटेंट बघतील. आता असू शकतं माझं Facebook वरती असलेलं कंटेंट मी स्पिरिच्युअल देत असेल. माझं Instagramवर असलेलं कंटेंट कुठल्या स्टार्टअपच्या रिगार्डिंग असेल किंवा फायनान्शियल नॉलेज देत असेल. असं असू शकतं की मी एखाद्या YouTube वरती आहे आणि तिथे मी बँकिंगच्या रिलेटेड मध्ये कोर्सेस घेत असेल तर ते देत असेल. तर मला ऑडियन्सला डायव्हर्सिफाय करायचं आहे की माझी कुठे कुठे मी अवेलेबल आहे, कुठून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. त्याचबरोबर इथे एक ईमेलचा ऑप्शन दिलाय की कोणी पण तुम्हाला ईमेल पाठवू शकेल का तो तुम्हाला स्वतःचा फोन नंबर शेअर करायचा आहे ते पण करता येतं. या बेसिक गोष्टी आम्ही तिथे दिलेल्या आहे. त्यानंतर एक ऑप्शन आहे ऍड ब्लॉकचा. जिथे मी जर क्लिक केलं तर मी कुठल्या पण प्लॅटफॉर्म वरती माझं कुठलं पण असेल कोर्स असेल ते इथे अटॅच करू शकतो लिंक वरती क्लिक करून इथे मी ते URL टाकून देईन. तर तो ब्लॉक खालती दिसून जातो. जसं आपल्याला इथे दिसलेलं की हा जो एक ब्लॉक आलेला आहे. जिथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ते URL ओपन झालं. तसंच आपण इथे पण अटॅच करू शकतो. टायटल लिहून देणे आहे, एनेबल करणे आहे, बस. आपली सुपर प्रोफाइल ऑटोमॅटिक अपडेट होत राहते. त्यामार्फत आपलं कुठलंही काम आहे ते कोणीही क्लिक केलं तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचत राहील. आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऍड केलेल्या आहे. एक आहे अपीअरन्सेस की तुम्हाला अपीअरन्स जर कस्टमाइज करायचं असेल जसं मी इथे एक सिंपल इमेज ठेवली. मला इमेज नाही पाहिजे बाबा अशी. मी चेंज करू शकतो. मला स्वतःची फोटो लावायची आहे तर मी एक सेपरेट फोटो पण इथे अटॅच करू शकतो. ऍड इमेजचा ऑप्शन आहे मी एक इमेज अटॅच करून देईन. माईट बी माझी ई-बुकचा कोर्स असेल तर मी ई-बुक लावून देईन. माझ्यावर आहे की मी इथे अपडेट केलं, इथे माझी इमेज येऊन जाईल बॅक एंड मध्ये. तो ऑप्शन आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही अवेलेबल केलेल्या आहे. जसं आता माझी एक जुनी इमेज आलेली आहे, जे मी डिफॉल्ट मध्ये करून ठेवली की मला कधीही चेंज करण्याचा विचार केला तर फक्त तेच इमेज यावी. तर तो एक ऑप्शन आहे. त्या व्यतिरिक्त आता जसं मी इथे दाखवतोय, इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, बटन साइज चेंज करायचं असेल, जितकं जास्त कस्टमायझेशन आम्ही देऊ शकतो, त्या सर्व आम्ही प्रोव्हाईड करताय. कोणाला पण स्वतःची वेबसाईट क्रिएट करण्याची गरज पडू नये, त्यासाठी आम्ही सुपर प्रोफाइल बनवली. इथेपर्यंत आपल्याला काही क्वेरी आहेत? आपल्याला क्वेरी असेल तर आपण हँड रेसचा पण एक ऑप्शन असतो, तो पण वापरू शकता. अ, सर आपल्या पर्सनल डोमेनला पण कनेक्ट करू शकतो का? सुपर प्रोफाइल जर तुमची वेबसाईट असेल सर, तर सुपर प्रोफाइल तुम्ही तिथे क्लिक करण्याचा ऑप्शन देऊ शकता. ज्यावरती म्हणजे बेसिकली आपण कनेक्ट करायचं असेल तर एक रिडायरेक्शनचाच पार्ट असतो जिथे बटन आहे. त्या बटनवरती CTA बटन, कॉल टू ऍक्शन बटन असतं. तिथे जर आपण क्लिक केल्यानंतर वेबसाईट सुपर प्रोफाइल कडे रिडायरेक्शन द्यायचं असेल तर ते आपण करू शकतो. अ, काही क्वेरी आहेत सर यामध्ये आपल्याला आणखी? नाही सर. ओके, ओके सर. त्यानंतर एक अनालिटिक्सचा आम्ही ऑप्शन ऍड केलेला आहे. बेसिकली अनालिटिक्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, की आपल्याकडे कुठली ऑडियन्स येत असेल, तर आपल्याला आयडिया नसतं की ते आलेली ऑडियन्स कुठनं आली, कुठल्या वेबसाईटनी आली किंवा आपल्या सुपर प्रोफाइल वरती किती क्लिक्स आहेत, माझा टॉप परफॉर्मिंग ब्लॉग कुठला आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला माहित पडेल की माझ्या या सुपर प्रोफाइल वरती इतके क्लिक्स आलेत.
कुठल्या रिजननी आले ते तुम्ही करू शकता. सिटी वाईज डिवाइड करायचं असेल ते करू शकता. आणखी बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. आता मी याला प्रो नाही केलेला आहे. बेसिक मी प्रो याच्यासाठी नाही केलं की मला आपल्याला दाखवायचं असो की प्रो कोड मी आपल्याला शेअर करेन, त्यांनी आपली सुपर प्रोफाईल पण प्रो होऊन जाईल, ज्या मार्फत आपल्याला माहित पडेल की कुठला ब्लॉक इथे जो ऍडेड असतो तो कुठला जास्त परफॉर्म करतो, त्याचा एक आयडिया येईल. कुठल्या वेबसाईटनी ट्रॅफिक येतो ते आपल्याला दिसून जातं. त्यानंतर आपले युजर्स कुठल्या टाईपचे डिव्हाइसेस वापरतात त्याचं एक बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला इथनं पण मिळून जातं. ते त्या तिथे क्लिक करतात. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक सेटिंगचा ऑप्शन आम्ही दिलेला आहे, जिथे आपल्याला जर हे सुपर प्रोफाईल मध्ये एसईओचा एक पार्ट असतो. बेसिकली आपण कुठलीही वेबसाईट असेल तर आपली रँकिंग वाढायला पाहिजे, त्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं, ज्या मार्फत आपण गुगलवरती सर्वात वरती आपली वेबसाईट यावी. जर कोणी स्पिरिच्युअल सर्च केलं तर आपलं सर्वात वरती नाव यावं, आपली वेबसाईट वर यावी, ज्या मार्फत आपल्याला ट्रॅफिक लवकर मिळेल. त्यासाठी एसईओचा पार्ट असतो, त्यामध्ये मेटा टायटल, मेटा डिस्क्रिप्शन ऍड करावं लागतं. ते इथनं केलं जाऊ शकतं. आणखी एक असतं अनालिटिकल इंटिग्रेशन. जर आपण कुठली फेसबुक ऍड किंवा गुगल ऍड करत असाल तर एक मेटा पिक्सल आयडी मिळत असते, आणि त्याचबरोबर आपल्याला एक गुगल अनालिटिक्स आयडी मिळत असते. ते आपण इथे अनालिटिक्स इंटिग्रेशन मध्ये ऍड करू शकतो. मी सुपर प्रोफाईल प्रो करण्याचा कोड आपल्याला इथे चॅट बॉक्स मध्ये शेअर करून देतो. यासाठी आपल्याला कुठले चार्जेस नाही द्यावे लागत. कॉस्मोफीड बेसिकली एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. आम्ही चार्जेस जे घेत असतो ते त्याच ठिकाणी घेत असतो ज्या ठिकाणी आपण कुठली गोष्ट विकली आमच्या प्लॅटफॉर्म मार्फत, कुठला बँकिंग ट्रान्झॅक्शन झाला तरच. सुपर प्रोफाईल हा फ्री आहे. मी आपल्याला एक कोड पण शेअर करत आहे. जेव्हा आपण आपलं अकाउंट कधी क्रिएट करून घ्याल आणि आपल्याला प्रो फीचर्स एनेबल करायचे राहील, तर आपण इथे प्रो फीचर्स वरती क्लिक करून घ्या, आणि इथे आल्यानंतर क्लिक हिअर केलं, रिडीम नाव वरती जेव्हा आलात तर इथे आपल्याला फक्त कॅप्सलॉक मध्ये सुपर एडी लिहायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. ओके, माझा ऑलरेडी ऍक्टिव्ह झालेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही, माझं जे झालेलं आहे. तर तुम्ही इथनं सुपर एडी करून ते करू शकता आणि आपली प्रो फीचर्स एनेबल्ड होऊन जातील. यामध्ये आपल्याला काही क्वेरी आहेत का आता? मॅम, सर? नाही सर, सर नाही. ओके, जाऊ दे. ठीक 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 आहे. त्यानंतर एक होम सेक्शन आहे. मी आपल्याला इव्हेंट कसा किंवा वर्कशॉप कशी क्रिएट करायची ते आपल्याला दाखवतो. बेसिकली कॉस्मोफिट प्लॅटफॉर्म वरती आमची टोटल 8 प्रोडक्ट आहे, त्यातनं आता 7 लाईव्ह आहे. एक सुपर प्रोफाईल हा प्रोडक्ट होता. दुसरा पेमेंट पेज आहे, ज्या मार्फत आपण स्वतःची ई बुक सेल करायची असेल तर ते सेल करू शकता. आपले कुठलं पण आपण कोर्स द्यायचा असेल, पेमेंट पेज थ्रू पेमेंट घ्यायची असेल, पण कोर्स त्यांना बॅकएंडने प्रोव्हाइड करायचा असेल त्यासाठी पेमेंट पेजेस आहे. नेक्स्ट आहे इव्हेंटचा ऑप्शन, ज्या मार्फत आपण आपली वर्कशॉप होस्ट करू शकतो, वेबिनार घेऊ शकतो, आणि मीटअप्स म्हणजे आपली ऑडियन्स असेल त्यांच्याशी भेट घडवायची असेल तर कोण रजिस्टर करतं त्यांना एक स्पेसिफिक लोकेशन द्यायचं असेल, सर्व रिमाइंडर्स जायला पाहिजे, ते सर्व इव्हेंटच्या माध्यमातून होतं. लॉक कंटेंट हा फीचर आहे, ज्या मार्फत आपण कुठल्या पण क्रिएटरला एक ऑप्शन द्यायचा असेल ज्यामध्ये ते पेमेंट केल्यानंतर त्यांना एक ई बुक मिळावी किंवा पेमेंट केल्यानंतर कुठली इनसाइट इन्फॉर्मेशन मिळावी, ते लॉक कंटेंटच्या मार्फत देऊ शकतो. नेक्स्ट आहे कोर्सेसचा ऑप्शन, ज्यामध्ये आपले रेकॉर्डेड कोर्सेस असतील ते आपण सेल करू शकतो कॉस्मोफिट प्लॅटफॉर्म थ्रू. हा पण एक आम्ही ऑप्शन ऍड केलेला आहे. एक टेलिग्राम इंटिग्रेशनचा आम्ही ऑप्शन दिलेला आहे. बऱ्याचशा लोकांचं जसं व्हॉट्सअप वरती कसं एक लिमिटेशन आहे, टेलिग्राम इंटिग्रेशन मध्ये लोकांची काही लिमिटेशन नाही, किती पण लोक येऊ शकतात. 1 मिलियन लोक टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. तर त्या फ्री चॅनलला जर आपल्याला मॉनिटाईज करायचं असेल, एक प्रायव्हेट कम्युनिटी क्रिएट करायची असेल ज्यामध्ये लोकांनी पे करावं, आपला तो ग्रुप जॉईन करावा आणि तिथे आपण इन्साइट शेअर करावे, तिथे बऱ्याचशा गोष्टी आपण ऍड करू शकतो. मंथली प्लॅन कोणाला द्यायचा असेल की मंथली माझं 200 रुपयामध्ये आपल्याला मंथली
मी इन्साइट्स देत राहीन, आपलं नॉलेज शेअर करत राहीन, स्पिरिच्युअल आहात तर स्पिरिच्युअल गोष्टी शेअर करत राहीन. आणि 1 महिन्यामध्ये जर आपण रिन्यू केलं तर आपण त्या ग्रुपमध्ये राहाल, नाही राहिलात तर ऑटोमॅटिकली तो ग्रुपमधनं आपण जावं. त्यासाठी आम्ही एक बॉट ऍड केलेला आहे टेलिग्राम इंटिग्रेशन मध्ये, जो एक मॅनेजरचं काम करतो. बेसिकली तो डाटा ठेवेल की कोणी पेमेंट केलं त्यांना ग्रुपमध्ये ऍड करेल, ज्यांनी रिन्यू नाही केलं त्यांना ग्रुपमधनं ऑटोमॅटिकली काढेल आणि त्याचा आपल्याला ऑटोमॅटिकली अपडेट देईल, जो आपला टाइम प्रत्येक मिनिटाला वाचवत राहील. आता मी आपल्याला सर्वप्रथम इव्हेंट कसा क्रिएट करायचा तो पार्ट दाखवतो. इथे मी इव्हेंट वरती क्लिक केलं. सर्वात प्रथम मी इथे इव्हेंट वरती आल्यानंतर एक कव्हर इमेज अटॅच करेल. जसं मी एक स्पिरिच्युअल म्हणून ऍड करतोय कव्हर इमेज. आता मी सध्याला हे एक इमेज घेतो आणि मी इथे मेन्शन करून देतो की स्पिरिच्युअल वर्कशॉप, जो टायटल आहे माझा. त्यानंतर एक कॅटेगरी आहे, मी स्पिरिच्युअल म्हणून कॅटेगरी घेऊन घेतो सध्याला. इथे आल्यानंतर माझ्याकडे ऑप्शन आहे की मला झूमची लिंक द्यायची असेल तर मी ते झूम मीटिंग URL देऊ शकतो, मीटिंग आयडी देऊ शकतो आणि मीटिंग पासवर्ड देऊ शकतो. जर मला झूम वरती नाही घ्यायचं असेल तर मी ते व्हर्च्युअल मध्ये येऊन गुगल मीटची पण लिंक देऊ शकतो. आपल्याकडे जर झूमचा पेड सबस्क्रिप्शन आहे आणि आपल्याला झूम जर इंटिग्रेट करायची आहे तो पण ऑप्शन आपल्याकडे आहे. त्यानंतर एक ऑप्शन आम्ही दिलेला आहे की आपल्याला जर फिजिकल लोकेशन्स वरती घ्यायची आहे तर इथे आपण फिजिकल लोकेशन एंटर करू शकतो. जसा बँड्रा मधला कुठला क्लब असेल तर मी तो एंटर करू शकतो. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मी आता सध्याला एंटर करतो. तर इथे काय होईल, जर कोणी पेमेंट केलं तर त्यांना ही सर्टन लोकेशन शेअर होऊन जाईल साईडला मेल वरती, ज्या मार्फत कोणाला पण हे विचारायची गरज नाहीये की अरे बाबा ते कार्यक्रम होता तो कुठे आहे. ते बेसिक आपली गुगल मॅपची लोकेशन आपण देऊन दिलेली. त्यांना जर ऑटो बुक करायचं असेल तर ऑटो बुक करून तशा त्या लोकेशन मार्फत डायरेक्टली तिथे येऊ शकतात. आपल्याला लँडमार्क द्यायचे असेल की बाबा या बिल्डिंग मध्ये या फ्लोअरला आहे तर आपण ते पण डिटेल्स देऊ शकतो. इथे ऍड इन्स्ट्रक्शनचा आम्ही ऑप्शन दिलेला आहे. आता इथे एक ऑप्शन दिलेला आहे की सिंगल इव्हेंट क्रिएट करायचा आहे की रिकरिंग इव्हेंट क्रिएट करायचा आहे. जर सिंगल इव्हेंट असेल तर आपण डेट अँड टाइम एंटर करून देऊ. इथे मी डेट लिहिलेली आहे, माझा टाइम आलेला आहे इतक्या वाजतापासून इतक्या वाजतापर्यंत. ते केल्यानंतर इथे बेसिक आहे, फ्री इव्हेंट आहे तर मी फ्री इव्हेंट क्रिएट करू शकतो. पेड असेल तर मी अमाऊंट लिहू शकतो. माइट बी मी 100 रुपीज लिहितो आणि मी अपेक्षा करते की 100 लोक जॉईन करतील. तर मी ते 100 लोक लिहून दिलं आणि पब्लिश इव्हेंट केलं तर माझा इव्हेंट क्रिएट झालेला आहे. मी कसा दिसतो तो पण पार्ट दाखवेल आणि यामध्ये आणखी काही कधीही तुम्हाला काहीही चेंजेस करायचे असले ते कसे करता येईल तो पार्ट दाखवतो. मला अपेक्षा आहे आपल्याला इथेपर्यंत समजलेलं असेल. थम्सअप करून द्याल तरी मला थोडंसं जनरल आयडिया येईल की कसं. येस सर, येस. ओके ओके सर. जर आपल्याला कधीही क्वेरी आली, मी सांगत असताना आपण तेव्हा हँड रेस करू शकतात किंवा मला मधात थांबवू शकता. मला काही प्रॉब्लेम नाही. आपण तेव्हा मला सांगा, मी तेव्हा थांबून आपला क्वेरी पहिले रिझॉल्व्ह करणं पसंत करेल. ओके. आपण जेव्हा इथे येतो तर इथे एक डिटेल्सचा ऑप्शन आहे, जे आपण कव्हर इमेज ऍड केली आपल्याला चेंज करायची असेल तर ते इथनं चेंज होऊन जाईल. आपल्याला टायटल चेंज करायचा आहे तो आपण इथनं चेंज करू शकतो. आपल्याला जर आपलं लोकेशन कधी चेंज झालं तर ते चेंज करायचं आहे ते पण आपण इथनं चेंज करू शकतो. वेळ चेंज करायची आहे ते चेंज करता येतं. फक्त वर्कशॉप सपोज माझी आता 5:30 वाजताची आहे तर मी 4:30 वाजता वाजायच्या अगोदरच इथे चेंजेस करू शकतो टाइम आणि लोकेशन मध्ये. त्यानंतर नाही, कारण की बरेचसे लोक त्या कार्यक्रमासाठी निघाले आणि आपण वेळेवर ते चेंज करतात. बेसिकली जेव्हा पण आपण इथे टाइम किंवा काही चेंज करतो तर ज्यांनी रेजिस्टर केलेलं आहे त्यांना ऑटोमॅटिकली रिमाइंडर चाललं जातं, एक नोटिफिकेशन चालले जाते की इव्हेंटचा टाइम चेंज झालेला आहे. तर तो एक ऑप्शन आम्ही चांगला ऍड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन आहे की आपल्याला तिकीटची कॅटेगरी जर क्रिएट करायची असेल ते आपण क्रिएट करू शकतो ऑफलाईन इव्हेंटमध्ये. जसं जनरल ऍडमिशन आहे, स्टुडंट आहे, VIP आहे, त्या कॅटेगरीज आपण इथे ऍड करून अपडेट करू शकतो.
डिस्काउंट कुपन्स क्रिएट करायचे आहेत ते आपण इथं क्रिएट करू शकतो. त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. इथे आल्यानंतर क्रिएट डिस्काउंट करून कोड, पर्सेंटेज आणि सर्व चेंजेस करून आपलं हे इव्हेंट क्रिएट होऊन जाईल. डिस्क्रिप्शनचा आम्ही एक ऑप्शन दिलेला आहे, ज्यामध्ये सर्वात प्रथम आपण आपल्या वर्कशॉप रिलेटेड कुठला पण डिस्क्रिप्शन असेल, की काय काय होणार आहे, किती वाजता काय आहे, बेसिक बेसिक अंडरस्टँडिंग द्यायची असेल, की कुठला वर्कशॉप असेल स्पिरिच्युअल मध्ये कुठल्या टाईपची आहे, सर्व डिटेल आपण इथे मेन्शन करू शकतो. व्हिडिओ अटॅच करायचा आहे तो आहे, लिंक्स अटॅच करायचा आहे तो ऑप्शन आहे. एक ऑप्शन आम्ही दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला इव्हेंट गॅलरीचा ऑप्शन आहे. जसं माझा एक प्रिव्हियस कुठला इव्हेंट होऊन गेलेला आहे, पण मला दाखवायचं की माझा हा जो इव्हेंट आहे या इव्हेंट मध्ये कसं कसं होतं, कशा कशा पद्धतीतले लोकांचे रिव्ह्यूज आहे, तर ते इथे मी टेस्टिमोनियल्स ऍड करू शकतो आणि इथे मी तो त्याच्याशी रिगार्डिंग एखादा व्हिडिओ किंवा फोटो असेल तो ऍड करू शकतो. इथे तो ऑप्शन आम्ही दिलेला आहे. इव्हेंटचे सजेशन द्यायचे आहे, माझे येणारे एका लँडिंग पेज वरती माझे येणारे सर्व इव्हेंट्स मला दिसू द्यायचे आहेत, तर ते मी इथे ऍड करू शकतो. एक ऑडियन्सचा ऑप्शन आम्ही दिलाय, ज्यामध्ये अटेंडीज मध्ये आपल्याला ऑप्शन मिळून जातो की आपल्याकडे जर ईमेल लिस्ट असेल बऱ्याचशा जुन्या स्टुडंटची, त्यांना जर आपल्याला इन्व्हाइट करायचं असेल तर आपण फक्त ते ईमेल लिस्ट किंवा CSV फाईल ते इथे एक्सेल शीट अपलोड करून द्या. ते जशीही अपलोड केली इथे आपण पर्सनलाइज मेसेज लिहून त्यांना इन्व्हाइट करू शकतो. हे आपल्याकडे एक ऑप्शन दिलेला आहे. इथे जर आपण क्लिक केलं तर हा एक ऑप्शन आम्ही दिलेला आहे की ज्या लोकांचं ईमेल आयडी आपण एंटर केली त्या लोकांना फी पे न करता वर्कशॉप जॉईन करता यावी, फक्त त्यांनी फॉर्म भरावा, असा ऑप्शन जर द्यायचा आहे तर ते पण आपण करू शकतो. बेसिकली रिटार्गेटिंगचा पण पार्ट आहे की कोणीही वर्कशॉप वरती रजिस्टर कर, फ्री मध्ये कोणाला द्यायचं आहे ते एक ऑप्शन आहे, पेड घ्यायचा आहे तो एक ऑप्शन आहे. जे पण वर्कशॉप साठी रजिस्टर करतात त्यांचा ईमेल आयडी, फोन नंबर, नाव आपल्याला मिळतं. पण कोणी असा मिळाला की ज्या व्यक्तीने रजिस्टर करण्याचं ट्राय केलं पण लास्ट मोमेंटला पेमेंट नाही केली किंवा लास्ट मोमेंटला रजिस्टर नाही केलं, तर त्यांचा पण आपल्याला ईमेल आयडी, फोन नंबर आपल्याला मिळतं. हे एक खासियत आहे आमच्यामध्ये. त्यानंतर रिस्पॉन्सेस एक ऑप्शन आहे, जिथे ज्यांनी आपलं वर्कशॉप अटेंड केली त्यांचा आपल्याला ते आपले वर्कशॉपला रेटिंग देऊ शकतात. जसं आपण 5 स्टार रेटिंग देतो कुठल्याही पिक्चरला किंवा कुठल्याही कशाला किंवा ओला ड्रायव्हरला, तसं आपल्याला रेटिंग कोणी काय देऊ शकतं ते आपल्याला कसं माहिती पडेल, ते हा एक ऑप्शन आम्हाला दिलेला आहे की वर्कशॉप झाल्यानंतर ते अर्ध्या तासानंतर त्यांना एक मेल जातो, त्यामध्ये ते आपल्या वर्कशॉपला रेट करू शकतात आणि हे आपली पुढे चालू टेस्टिमोनियल्स बनू शकते. इथेपर्यंत आपल्याला काही क्वेरी आहेत? सर ओके. या नंतर एक इन्साइट्सचा ऑप्शन आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती पडेल की पेज व्ह्यू, रजिस्ट्रेशन कसे, कुठनं आलेत, किती आलेत, त्याचा आयडिया येईल. सेटिंगचा ऑप्शन आहे, जिथे बेसिक 2-3 गोष्टी आहेत. एक आपल्याला आपली टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन करायचे आहेत, ते आपण देऊ शकतो. लोगो, आपला लोगो, आपल्या कंपनीचा लोगो तिकीट मध्ये जावा, त्यासाठी इथे आपण हे अपलोड करू शकतो. बेसिक हा फीचर जो आहे हा ऑफलाईन इव्हेंटसाठी आम्ही देतोय. त्यानंतर ऑप्शन आहे रिडायरेक्ट टू URL, ज्यामध्ये पेमेंट केल्यानंतर आपल्याला कोणाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल तर ते इथनं आपण ऍड करू शकतो. स्लग एडिट करायचा आहे तो इथनं करू शकतो. आता मी आपल्याला हे कसं रजिस्टर करतात किंवा कशा पद्धतीमध्ये हे दिसेल ते एक दाखवतोय. बेसिक हा अशा पद्धतीत लँडिंग पेज दिसेल. हा लाईट थीम मध्ये, एक डार्क थीम मध्ये पण क्रिएट केला जाऊ शकतो. मला फक्त ऍज अ युजर इथे येणे आहे, बुक नाव वरती क्लिक करणे आहे, फोन नंबर एंटर करणे आहे आणि त्यानंतर नाव, ईमेल आयडी एंटर केल्यानंतर पेमेंट करणे आहे. ते झाल्यानंतर ऑटोमॅटिकली मला तिकीट पण मिळेल. जर फिजिकल लोकेशन वरती आहे तर मला त्या तिकीट मध्ये मेन्शन राहील की कुठे कुठे आहे. जर ऑनलाईन आहे तर मला गुगल मीटचं लिंक किंवा झूमचं लिंक ते पण देखील मिळेल. हाही ऑप्शन आपल्याकडे आहे. ऑटोमॅटिकली मला येईल, रिमाइंडर्स येतील. वर्कशॉपच्या 1 तासा अगोदर रिमाइंडर येईल, 15 मिनिटं अगोदर रिमाइंडर येईल. हे सर्व रिमाइंडर्स ईमेल आणि नॉर्मल SMS च्या मार्फत मला मिळून जातील.
यात आपल्याला काही विचारायचं आहे इव्हेंट फीचर मध्ये? ओके. त्यानंतर एक पेमेंट पेज आहे, ज्यामध्ये आपण पेमेंट पेज मध्ये बेसिकली आपली ई बुक अटॅच करू शकतो. इथे क्लिक करायला नंतर डिजिटल प्रोडक्ट्स वरती येणे आहे, कंटिन्यू करणे आहे, इथे आपली ई बुक अटॅच करणे आहे, प्राइस लिहिणे आहे. मी हा थोडासा आपल्याला एक जनरल याच्यामध्ये दाखवून देतो. जसं मी एक ऑप्शन देतोय, मी एक ई बुक अटॅच केली, इथे प्राइस लिहून दिलं ₹100. त्यांची म्हणलं करते आधी काय पण आणि ते तांदळामध्ये टाकून आणलं. सर आपल्याला काही विचारायचं आहे? हॅलो. चुकून माईक सुरू झाला होता. काही प्रॉब्लेम नाही सर, काही प्रॉब्लेम. तर इथे आपण ते प्राइस लिहू शकतो. त्यानंतर इथे एक सेकंड, माझी स्क्रीन मी थोडी छोटी करतो. हा, इथे सेव्ह अँड कंटिन्यू केलं तर इथे मला ऑप्शन मिळून जातं टायटल लिहायचं, ज्या मार्फत मी टायटल नोटीस करावं लागेल. इथे मी टायटल लिहून देईन. तर ई बुक एज्युकेशन रिलेटेड आहे, तर ते एक कव्हर इमेज अटॅच करून देईल. तर माझी हे एक इव्हेंट ई बुक आहे, मी ते अटॅच केली. इथे मी सगळं डिटेल डिस्क्रिप्शन लिहून देईल. त्यानंतर मला कुठली सोशल अकाउंट लिंक करायचं आहे का ते मी करून देईल. आणि हे सगळं केल्यानंतर जस्ट मला सेव्ह अँड कंटिन्यू करणे आहे. इथे माझी टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन करणे आहे, कुठला डेटा कलेक्ट करतोय, मेटापिक्सल आयडी टाकायची आहे, बेसिक गोष्टी टाकायची आहे. ते मी टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करून देईल. हे केल्यानंतर इथे मला फक्त एक माझी सपोर्टची ईमेल आयडी द्यावी लागेल, की मला कोणाला माझ्याशी संपर्क करायचा आहे तर कसा करता येईल. ते केल्यानंतर बस सेव्ह अँड कंटिन्यू करणे आहे. इथे मी टायटल देऊन देईन, इमेज, कलर, बेसिक चेंजेस जे करायचे आहे ते करून देईल. आणि माझे पेमेंट पेज जो आहे तो क्रिएट झालेला आहे. काही अशा पद्धतीमध्ये तो दिसेल. याला पाहिजे तितकं कस्टमायझेशन आपण करू शकतो, जितके चेंजेस आपल्याला पाहिजे ते सगळे करू शकतो. काही अशा पद्धतीमध्ये दिसेल. आपल्याला आणखी जी काही गोष्टी ऍड करायच्या आहेत ते आपण ऍड करू शकतो. कोणाला पण येणे आहे, इथे क्लिक करणे आहे, ईमेल आयडी एंटर करणे आहे, पेमेंट करणे आहे, झालं. सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. यात आपल्याला काही क्वेरी आहे पेमेंट पेज क्रिएशन मध्ये? ओके. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट सर. यामध्ये लॉक कंटेंट कॅन बी क्रिएटेड एनी टाइम. इथे येणे आहेत, बस तुम्हाला लॉक कंटेंट, क्रिएट लॉक कंटेंट मध्ये टायटल लिहिणे आहे, सिलेक्ट कॅटेगरी करणे आहे, अमाऊंट लिहिणे आहे, कुठलीही प्रीमियम इन्फॉर्मेशन देणे आहे, तर ते आपण असं करू शकतो. मी तुम्हाला एक क्रिएटर दाखवतो आमचा. बेसिकली ट्रॅव्हल क्रिएटर आहेत, वँडरिंग माइंड्स म्हणून आहेत. तर ते काय करतात, ते जिथे पण शहर, जे कुठलं शहर फिरायला जातात, मराठीच आहेत आपले. तर कोणीही येतं, त्यांना फक्त इथे येणे आहे, या सुपर प्रोफाईल वरती क्लिक करणे आहे. त्यांची पूर्ण जे कुठलं शहर ते फिरायला जातात त्याची एक डेटा लिहून ठेवतात, की फ्लाईटची तिकीट इथनं घ्यायची, या प्लॅटफॉर्म वरून घ्यायची, इतक्या रुपयाची होईल, या शहराला जायचं, या शहराच्या एअरपोर्ट वरून तुम्ही गेलात नंतर तिथे विजा कसा मिळेल, तिथे गेल्यानंतर टॅक्सी कुणाकडून घ्यायची, कुठल्या साईडनी घ्यायची, कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचं, कुठले कुठले स्पॉट फिरायचे, कुठे जाऊन खायचं, कमी पैशामध्ये कसं हे सगळं होऊ शकतं. आणि ते झाल्यानंतर परत यायसाठी कशा मार्फत यायचं, विजा कुठनं मिळेल, या सगळ्या जनरल इन्फॉर्मेशन ते देतात. आणि लोकांना बस इथे येणे आहे, क्लिक करणे आहे, पे करणे आहे. आणि महिन्याला कमीत कमी यांचं पण अर्निंग मोर दॅन अ लॅक आहे. या फक्त ई बुक शेअर करून, सेल करून, अनलॉकच्या लॉक कंटेंटच्या मार्फत स्वतःची जे ट्रॅव्हल आयटनरी म्हणतात ते सेल करून, हा पण एक जरिया लोकांनी बनवलेला आहे कशा आपले कंटेंट सेल करण्याचा. मी आपल्याला इव्हेंट दाखवलेला आहे, कोर्स दाखवतो. बेसिकली इथे येऊन काही नाही, आपले जे रेकॉर्डेड कोर्सेस असतात ते आपण चॅप्टर वाईज मेन्शन करून सेल करू शकता. आपल्याला बस इथे काही नाही, 5 स्टेप प्रोसेस इथे येणे आहे, इमेज अटॅच करणे आहे, टायटल लावणे आहे आणि जनरल प्राइस लिहिणे आहे. आणि नेक्स्ट स्टेप वरती जाऊन व्हिडिओज अटॅच करणे आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर आपला कोर्स क्रिएट झालेला आहे, आपण तो सेल करू शकतो. कोणाला पण लिंक शेअर करणे आहे,
आपण फेसबुक ऍड रन करत असाल त्यामार्फत ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. यावरती आपल्याला काही क्वेरी आहे की याचा क्रिएशन फ्लो जर बघायचा असेल तर तो पण मी पूर्ण कम्प्लीट करून दाखवू शकतो. थम्सअप केलं. रेकॉर्डेड पहिला आपल्याकडे त्याचे व्हिडिओ असायला हा हवे तर मी एक करून देईल सर. प्रत्येक गोष्ट कशी क्रिएट करायची त्याचे 4-4 मिनिटाचे 1-1 मिनिटाचे मी व्हिडिओज बनवलेले आहेत छोटे छोटे. तर ते मी आपल्याला पण शेअर करेल की मी एक गुगल ड्राईव्हची फाईल आपल्याला शेअर करून देईल. ते आपण डाउनलोड करून शेअर करू शकता. त्यामार्फत थोडंसं बेटर अंडरस्टँडिंग येईल की हा जेव्हाही आपण क्रिएट करायला जाल तेव्हा ते मला ते आपण क्रिएट करून बघून घ्याल. साईडला तो छोटासा व्हिडिओ प्ले केला तर आपल्याला आयडिया येईल की कशा पद्धतीत क्रिएट होतं. ते थोडं सोपं पण राहील. ओके, मग हा व्हिडिओ मी डायरेक्ट व्हॉट्सअपलाच मी बाकीच्या सर्वांना उपलब्ध करून देईन. हो 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 एक सर्वात करू शकतो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट करू शकतो ओके. ज्यामध्ये सर्व आपले जे आज मेंबर्स आहेत ते जॉईन राहतील आणि आपण त्यात जॉईन राहत. काही क्वेरी राहील तर मला त्यामध्ये तुम्ही मेसेज करा. मी तिथे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. चालेल का सर्वांना? बघा बाकीच्यांचं काय म्हणणं आहे. सरांच्या बरोबर एक चालेल, चालेल. फीडचा व्हॉट्सअप ग्रुप असेल. चालेल सर. आपण ते गुड सर, चालेल. आणि तिथे मग आपण ऍप त्यांचं जर काय वापरतोय काय आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतील तर पर्सनली आपण त्यांना बोलू शकतो. चालेल. वर्क्स हो सर, हो. ओके चालेल. चालेल सर. मी आता फक्त डेटा एक्स्ट्रॅक्शन वाला पार्ट दाखवतो आणि मग आपल्याला 1-2 आणखी क्रिएटर दाखवतो जे अपॉइंटमेंटचा एक फीचर वापरतात आणि तो कसा क्रिएट होऊ शकतो तो पार्ट दाखवतो. अपॉइंटमेंटचा हा. जास्त गरजेचं आहे. अपॉइंटमेंट आपण जास्त हे करू. ओके मी पहिले आपल्याला डेटा एक्स्ट्रॅक्शन दाखवतो मग बुक अपॉइंटमेंटचा दाखवतोय. एक आहे आम्ही अनालिटिक्स सेक्शन डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये माझे कुठले पण युजर्स असतील ज्यांनी आले पेमेंट करण्याचा ट्राय केला आणि लास्ट मोमेंटला पेमेंट नाही केली तर हे बघा यांचा मला नंबर मिळालेला आहे, यांची मला मेल आयडी मिळाली आहे. तर यांना मी फोन करून विचारू शकतो की आपल्याला पेमेंट करण्यात काय प्रॉब्लेम आला. जर त्यांनी म्हटलं की 90 रुपयाला तुम्ही हा कोर्स विकतात मला हे नाही परवडत, एक काम करा मला जर डिस्काउंट देत असाल तर मी घेतो. तर तुम्ही 50% डिस्काउंट देत असाल 40 रुपयाला तो विकत असाल तर डिस्काउंट कुपन क्रिएट करू त्यांना या नंबरवरती तुम्ही तो डिस्काउंट कुपन शेअर केला तर तो व्यक्ती रिटेन झाला. यांना तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज थ्रू रिटार्गेट करायचं आहे. या पूर्ण डेटा तुम्ही इथनं एक्सपोर्ट टू CSV केलं, डेट चूज केली, एक्सपोर्ट केला. एक्सपोर्ट केल्यानंतर बस काही नाही ते डेटा घेणे आहे आणि त्यांना एक मेसेज रन करणे आहे की जॉईन माय वर्कशॉप, जॉईन माय बाय माय ई बुक. बस त्यामार्फत पण आपण आपल्या कस्टमर पर्यंत किती जास्त अप्रोचेबल आहोत, किती हार्ड. बेसिकली हा हार्ड सेल नाहीये, हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक आपलं माध्यम आहे. आता बरेचशा क्रिएटरचा एक जर्नी असतं. सर्वात प्रथम एक फ्री वर्कशॉप घ्यायची ज्यामध्ये लोक येतील जॉईन करतील. त्यानंतर हे बघायचं की कोण आपला कोर्स बाय करू शकतो, कोणाला 1-on-1 कन्सल्टेशन पाहिजे. हे जर आपण दिलं तर त्यांचं एक एम्पॉवरमेंट पण होत आहे की त्यांना पुढे चालून स्वतःला एक योग्य दिशेमध्ये कसं स्वतःचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात ते त्यांना मिळत आहे. कोर्स देतात तर त्यांना ते शिकायला मिळतंय आणि त्यानंतर कोणाला ई बुक सेल करता येईल तर ते, कोर्स तर कोर्स, 1-on-1 अपॉइंटमेंट देता येईल तर ते. हा सर्व माध्यम बनवलेला आहे आज क्रिएटर्सनी की आपण कसं लोकांना एम्पॉवर करू शकतो. बरेचसे लोक फीज घेतात या सर्व गोष्टींसाठी कारण हे जनरल एक आयडिया आलेला आहे की फ्री मध्ये जर कुठली गोष्ट दिली तर त्याची व्हॅल्यू बरेचसे लोक नाही करत. त्या कारणास्तव तो हा एक जरिया आहे. वेगळी गोष्ट अशी आहे की कोणीही आपला कोर्स बाय करत आहे तर त्याला आपल्यामध्ये ते व्हॅल्यू दिसत आहे, त्या कारणास्तव ते घेतात. एक ऑप्शन आम्ही दिलेला आहे इथे जिथे ट्रान्झॅक्शन सेक्शन मध्ये आल्यानंतर कोणाला जर फी रिफंड पाहिजे असेल तर ते इथनं रिफंड करता येतं. सोबतच आपल्याला इथनं इनिशिएट रिफंडचा ऑप्शन आम्ही दिलेला आहे. त्याच व्यतिरिक्त जर आपल्याला कोणाला मेसेज करायचा असेल व्हॉट्सअपला ते पण आपण इथनं करू शकतो. मी आता आपल्याला 2 गोष्टी दाखवतोय विच विल बी वन इज बुकिंग अपॉइंटमेंट, कोणी आपली अपॉइंटमेंट कशी बुक करू शकतो ते, आणि
त्यामध्ये काय होतं तो पार्ट, आणि दुसरं वॉलेट, की आपण जे पेमेंट, जर आपण पेड घेत असाल, वर्कशॉप असेल, पेड वर्कशॉप असतील, कोणी पेमेंट करत असतील तर ते कुठे रिसीव्ह होतं आणि कशा पद्धतीत विड्रॉल करायचं ते मी आपल्याला दाखवून देतो. सर्वप्रथम मी आमची एक क्रिएटर दाखवतो आपल्याला. त्यांचं नाव आहे अनामिका चव्हाण. प्रसिद्ध क्रिएटर आहेत. बेसिकली सुपर प्रोफाईल पण वापरतात आणि बुकिंग्स पण वापरते. मला फक्त इथे क्रिएट सुपर प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर इथे जेव्हा मी येतो, इथे त्यांचे सर्व काम लिस्टेड आहे. त्यांची होणारी आर्ट वर्कशॉप लिस्टेड आहे. इथे मी क्लिक केली तर त्यांची वर्कशॉप ओपन होऊन जाते. कॉस्मोफिट वरतीच लिस्टेड आहे. 60,000 रुपये घेतात आणि बेसिक हे वर्कशॉप बालीला आहे. इथे आल्यानंतर बस मला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर मला बस क्लिक करायचं आहे, एंटर करायचं आहे, पेमेंट करायची आहे आणि झालं. त्यानंतर आहे नेक्स्ट ऑप्शन यांच्याच सुपर प्रोफाईल मध्ये, की वन ऑन वन कन्सल्टेशन. जसं बुक अ सेशन विथ मी वरती मी क्लिक केलं तर त्यांचा अपॉइंटमेंटचं कॅलेंडर माझ्याजवळ आलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या टाईपच्या अपॉइंटमेंटसाठी वेगळे वेगळे चार्जेस आहे. मला फक्त इथे क्लिक करायचे आहे 60 मिनिटाच्या अपॉइंटमेंटसाठी. तसं उद्याचा मला वेळ मिळतोय तर मला इथे येणे आहे आणि प्रोसीड टू बुकिंग वरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर मी 3 सेशन्स वरती करू शकतो, 1 सेशन वरती करू शकतो. ते केल्यानंतर चार्जेस माइट चेंज. पर सेशनचा 5,000 रुपये आहे, नाही तर मग 3 सेशनचे 15,000 रुपये. मी एका सेशनचे 5,000 रुपये सिलेक्ट करतो, नाव एंटर करतो, ईमेल आयडी एंटर करतो आणि सेम प्रोसिजर फॉलो. इथे फोन नंबर एंटर केला, पे केलं, झालं. माझी आणि त्यांची या पर्टिक्युलर टाइम स्लॉटची अपॉइंटमेंट बुक झाली. त्यांना त्यांचा गुगल मीट ची मला लिंक मिळून जाईल. त्यानंतर मला दुसरी जे मिळेल ते टाइम टू टाइम रिमाइंडर येत राहील आणि मलाही माझंही कॅलेंडर ब्लॉक झालेलं आहे त्या अपॉइंटमेंटसाठी. जर मला रिशेड्यूल करायची असेल तर मी त्यासाठी रिक्वेस्ट करू शकतो. त्यांना जर रिशेड्यूल करायची आहे तर ते पण रिक्वेस्ट करू शकतात. हा एक माध्यम आहे. त्याचबरोबर आणखी एक क्रिएटर आहे आमच्या प्लॅटफॉर्म वरती. मी इथनच काम करतो. तर या ऍक्टर दिव्या आहेत. बेसिकली तुम्ही साऊथ इंडियन आहेत आणि त्या पब्लिक स्पीकिंग पण घेतात आणि काही चित्रपटांमध्ये त्यांनी काम पण केलेलं आहे. तर बेसिकली कोणाला पण इथे येणे सुपर प्रोफाईल वरती जर क्लिक करायचं असेल तर ते क्लिक करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन मिळतं त्यांची वन ऑन वन बुकिंग, वन ऑन वन कन्सल्टेशन घेण्याकरिता. तर फोनवरती घ्यायची असेल तर फोनवरतीचा ऑप्शन आहे, व्हिडिओ वरती असेल तर व्हिडिओचा ऑप्शन आम्ही दिलेला आहे. त्या बऱ्याचशा गोष्टी आपण जसं कस्टमायझेशन आपल्याला करायचं आहे ते सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यांचा मला 13 तारखेचा टाइम स्लॉट मिळतोय तर मी तो टाइम स्लॉट घेऊ शकतो, बुक करू शकतो आणि समोर जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मार्फत आमच्या जवळ अवेलेबल आहे. कमिंग टू द पार्ट, कसं क्रिएट करायचं ते मी आपल्याला दाखवतोय. जेव्हा आपण बुकिंग्स मध्ये याल तर क्रिएट कॅलेंडरचा ऑप्शन येईल. मी जनरली हे क्रिएट केलेलं आहे तर त्याला फक्त स्टेप्स फॉलो करायचे. 5 स्टेप्स आहेत. 5 स्टेप्स झाल्यानंतर आपले सेशन्स क्रिएट होऊन जातात. सोबतच इथे माझी बुकिंगची जशी लिंक क्रिएट झालेली आहे, मी एक दाखवतो आपल्याला. काही अशा पद्धतीमध्ये मी क्रिएट केलेली आहे. तर कोणाला माझा वेळ घ्यायचा असेल तर ते या माध्यमातून इथे येऊन क्लिक करून माझा वेळ घेऊ शकतात आणि पेमेंट करू शकतात. हे तर फ्री आहेत मी जे क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही क्रिएट करू शकता. तो आपल्याजवळ ऑप्शन अवेलेबल आहे. हे खूप सिंपल सोपी प्रोसिजर आहे. आपल्याला यामध्ये काही क्वेरी असेल तर ते मला सांगून द्या. तर बुकिंगचं थोडंसं रिपीट करा. ओके. क्लिक केल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या प्रोफाईल. सर एक काम करूया. जर आपण आपली स्क्रीन शेअर करू शकलात
तर मी आपल्याला कसं क्रिएट केलं जातं ते दाखवू शकतो की कसा क्रिएशन फ्लो आहे. येस सर, एकच मिनिट. ते थोडंसं सोपी पण राहील. मी माझी स्टॉप स्क्रीन शेअरिंग करतोय. ओके. त्यामार्फत आपल्याला एक बेटर अंडरस्टँडिंग येईल की कशा पद्धतीमध्ये होतं. ओके. तर माझी स्क्रीन आपल्याला कॉस्मोफिट ओपन करायचं आहे. येस. क्रोम ब्राउझर मध्ये कॉस्मोफिट सर्च करून घ्या. अच्छा, आपण मॅनेज पार्ट मध्ये आहात. ऑलरेडी आहे. एकच मिनिट. कनेक्ट होत आहे. किंवा आपण एक नवीन टॅब मध्ये cosmofit.com सर्च करू शकतो. नाही, ऑलरेडी आहे माझं चालू इथेच. फक्त इंटरनेट जरा स्लो असेल तर. काही प्रॉब्लेम नाही. आता हा जो पार्ट आहे सर, हा आपण जो दाखवतात, हा होता पेज व्ह्यूजचा, किती व्ह्यूज आपल्याला आले. अशा पद्धतीमध्ये जसं आपलं डॅशबोर्ड आहे, काही अशा पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येक टॅब वरती आपण किती अर्न केलं त्याचं बेटर अंडरस्टँडिंग इथनं येऊन जाईल. कमिंग टू द पार्ट्स, आपण बुकिंग्स मध्ये आलात. होम 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 वरती आता सध्याला आहे. नाही, त्यानंतर बुकिंग आपल्याला बुकिंग्स वरती यायचं आहे. आपण जेव्हा बुकिंग्स वरती येतो, इथे आल्यानंतर आपण पण कदाचित अकाउंट क्रिएट केलेला आहे बुकिंगचा. त्या दिवशी मी दाखवलं, त्यानंतर आपण कदाचित क्रिएट केलं. काही नाही सर, इथे बेसिक असतं. इथे आपल्याला क्लिक करावं लागतं आणि फर्दर जावं लागतं. येस, बुकिंग आणि बुकिंग इथे सेशन्स मध्ये या. इथे टेस्ट काही ट्रायल आम्ही दिलेले आहेत. या मार्फत आपलं टाइम स्लॉट बुकिंगचं ऑप्शन मिळतं. आपल्याला जसं टाइम्स आपल्याजवळ अवेलेबल आहे तसे टाइम स्लॉट आपण क्रिएट करू शकतो. इथे आपलं डिफॉल्ट मध्ये आहात. आपल्याला एक टाइम स्लॉट स्वतःचा क्रिएट करावा लागेल आणि त्यामार्फत आपण पुढे चालू शकतो. ओके, पहिला टाइम स्लॉट येईल का सर? पहिले आपल्याला एक कॅलेंडर टाइम स्लॉट क्रिएट करावा लागतो. हा आपला जो डिफॉल्ट क्रिएटेड आहे. ओके, डिफॉल्ट क्रिएशन मध्ये 9 ते 5 चा ऑप्शन आपण दिलेला आहे. ओके. जर आपल्याला सेटिंग्स मध्ये या. सेटिंग. हा, आता अवेबिलिटी वरती या किंवा अवेबिलिटी जी. आता हा न्यू शेड्यूल वरती या. न्यू शेड्यूल वरती आहे. हा, न्यू शेड्यूलला एक नाव देऊन द्या. बेसिक हा एक आपला डिफॉल्ट टाइम सेट होऊन जाईल की मी सकाळी 10 वाजतापासून तर या पर्टिक्युलर टाइम स्लॉट पर्यंत मी अवेलेबल राहतो. हे कोणाला एक्झाम्पल क्रिएट. हा, आता इथे आपण टाइम दाखवतोय की मी संडेला पण घेऊ शकतो 9 ते 7. तर इथे आपल्याला जसं क्रिएट करायचं असेल तो टाइम स्लॉट, ज्या दिवशी मी जितक्या टाइमला अवेलेबल असतो ते आपण क्रिएट करू शकतो. 1 ते 3च मी संडेला अवेलेबल आहे त्याच्यात. हा, तर हे एक सकाळचा झालेला आहे सर, ते आपण बघून जाईल. संडेचं फक्त झालेलं आहे. हा, सकाळचा 1 AM झालेला आहे. सॉरी. तर ते आपल्याकडे आहे की आपल्याला कसं करायचं आहे. एक PM टू 7 PM मी आहे. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही ऍड वरती किंवा तर हे तुम्ही बाकीचे दिवस 9 ते 7 अवेलेबल असतात, राईट. आता हे सेव्ह चेंजेस करून घ्या. बाकीचे बंद करू जरा समजण्यासाठी. हा, आता बाकीचे दिवस आपण बंद केले तर फक्त संडेलाच तुम्ही अवेलेबल आहात. सेव्ह चेंजेस करून घ्या. सर. आता इथे सेशन्स मध्ये या. आता तुम्ही इथे एक सेशन क्रिएट करू शकता. न्यू सेशन वरती या. जी. आता इथे मेंटल हेल्थ लिहून. इथे आल्यानंतर आपण बेसिक आहे. ओके, हे चेंज पण करू. हे लोगोच दिलेले आहेत, आयकन्स दिले आहे.
ओके, चूज करतो. ओके. कुठलं पण चूज करून घ्या. आता खालती आल्यानंतर 15 टाइम ड्युरेशन मिनिमम 10 मिनिटाचं घेऊ शकतो, तर 10 मिनिटं करून घ्या. ओके. आता मिनिमम कोणी आपले 20 मिनिटं घेऊ शकेल कुठली पण अपॉइंटमेंटच्या मार्फत. अलाउ अलाउ बुकर्स टू सिलेक्ट टाइम, म्हणजे ते आणखी एक ऍड ऑन टाइम घेऊ शकतात का. ओके, 5 मिनिट्स. तर ते त्यांच्याकडे ऑप्शन राहील. आता इथे आल्यानंतर थोडं खालती या. हा डिस्क्रिप्शन चेंज करू शकता. ओके. गुगल मीट ऍड आहे. त्यानंतर गुगल मीट ऍडेड आहे. तुम्हाला जर ते लिंक चेंज करायची असेल किंवा लोकेशन चेंज करायचं असेल, आता तुम्हाला फोनवरती घ्यायची असेल तर तुम्ही फोन पण सिलेक्ट करू शकता. ओके, इथे हे पण म्हणजे ऍड हा. क्लिक करा, इथे करा. आता तुम्हाला फोनवरती घ्यायचं, फोनवरती. मेलवरती आणखी कुठल्या त्यांच्या फिजिकल लोकेशन वरती घ्यायचं तर फिजिकल लोकेशन. ओके. ऍड ऑन लोकेशन. बुकर्स फोन नंबर. आता बुकर्स फोन नंबर केला तर जे तुमचे अपॉइंटमेंट बुक करतील त्यांचा फोन नंबर येईल आणि त्यांना तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइम स्लॉटला कॉल करा, असं त्याचा अर्थ झाला. आता हा जो शेड्यूल आहे, या शेड्यूल मध्ये तुम्ही एक्झाम्पल सिलेक्ट करून घ्या. डिफॉल्ट आपलं सकाळी 9 ते 7 आहे. तुम्ही हा शेड्यूल मध्ये या सर, वरती इथे थोडं वरती हा क्लिक करा, एक्झाम्पल. आता फक्त तुमचं हर संडे तुम्ही अवेलेबल आहात. बघा इथे तारीख चेंज झालेली आहे. बरोबर. 18 का 19 झालेली आहे, 18 तारीख. तर हा ऑप्शन आहे. आता 20 मिनिटासाठी तुम्ही किती रुपये चार्ज करणार, तर 500 रुपये. तर ते फोन वरती कसं दिसेल हे तुम्हाला राईट हँड साईडला दिसत आहे. या पद्धतीमध्ये फक्त आपल्याला आता पब्लिश सेशन करणे आहे, त्यानंतर सगळं क्रिएट झालेलं आहे. आता फक्त पब्लिश सेशन खालती आहे. ओके. पब्लिश सेशन पब्लिश झालेलं आहे. झालाय. आता आपल्याला जर बघायचं आहे की माझी बुकिंगची लिंक कशी दिसत आहे, तर इथे व्ह्यू वरती क्लिक करा, थोडा राईट हँड साईडला आहे. आता या लिंक वरती क्लिक करा, इथे व्ह्यूचा ऑप्शन आहे. क्लिक करून द्या. काही अशा पद्धतीमध्ये दिसत आहे. आपल्याला आणखी कस्टमायझेशन करायचं आहे, आपण करू शकतो. हा 500 रुपयाचा आता तयार केलेला कुठे, इथे मेंटल हेल्थ. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला दर संडेला कोणी पण तुमचं सकाळी 1 ते दुपारी 1 ते 7 वाजतापर्यंत टाइम स्लॉट देऊ शकतो. ओके. तो ऑप्शन इथनं अवेलेबल केलेला आहे. थँक्यू. बाकीच्यांना काही शंका आहे? अवघड सर ईशा बोलते. सर हे ऍप फक्त आपण असं म्हणजे आपल्या ह्या काउन्सिलिंगच्या सेशन साठीच वापरू शकतो का, इतर बिझनेस साठी पण वापरू शकतो? येस, मी तेच त्यासाठीच केलेलं आहे मॅडम. एक तर तुम्ही काउन्सिलिंगचे तर सेशन यामधून घ्या. त्याचबरोबर इतरांचं बाकीचे जसे कामं आहेत, कदाचित आता इथे आपल्याकडे शैलेंद्र सर आहेत. आहात का शैलेंद्र सर? तो शैलेंद्र सर पण याच्याच रिगार्डिंग अजून येस सर. सो ते पण करू शकतात. इव्हन आपल्या वकील मॅडम आहेत. आहात का रेणुका मॅडम? आता रेणुका मॅडमांचं वकिलांचं काहीतरी ऍड करायचं तर तेही करू शकता. इव्हन ईशा मॅडम, तुमचं काही अजून काय ऍड करायचं त्यामध्ये, रेसिपी वगैरे अजून काहीतरी विकायचं आहे? हा सर, म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आणि थोडेसे फूड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे जसं की मोराळा किंवा जाम असं. मग ते तसं त्याच्यासाठी विचारलं मी. मॅम सॉरी सर, मॅम आमच्या प्लॅटफॉर्म मार्फत तुम्ही रेसिपी सेल करू शकता. फिजिकल प्रोडक्ट जे आहे, म्हणजे जसं कुठला जॅम असेल तर तुम्ही जॅमची रेसिपी सेल करू शकता, पण फिजिकल प्रोडक्ट नाही. कारण यामध्ये आमच्याकडे एक प्रॉब्लेम आहे. आम्ही ट्रॅक नाही ठेवू शकत की ते समोरच्या व्यक्तीला तो जॅम पोहोचला का, त्यांना तो मिळाला, ज्या क्वालिटीमध्ये त्यांना एक्सपेक्टेड होतं त्या क्वालिटीचा मिळाला. कारण बरेचसे लोक असं असतात की त्यांना मिळाला पण ते डिस्प्यूट रेज करतात, तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. असं होऊ शकतं की तुम्ही पाठवलं पण समोरच्या व्यक्तीला तो मिळालाच नाही, तर ते आम्ही कसं ट्रॅक करू. आणि बेसिक आमची जितकी टीम आहे, आम्ही सध्या आमचं फोकस ओनली डिजिटल प्रोडक्ट, त्यामध्ये
हे ईबुक्सचं पार्ट आहे, कोर्सेसचा पार्ट आहे, बुकिंगचा पार्ट आहे, किंवा आपण कुठली आयटनरी असेल किंवा आपलं रेसिपी असेल जे ईबुक मध्ये आहे, जे पेमेंट केल्यानंतर तिथे अवेलेबल होईल, ते आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. तो सोल्युशन आमच्या जवळ आहे. कमिंग टू द पार्ट की फिजिकल ईबुक किंवा फिजिकल प्रॉडक्ट कोणाकडे पोहोचावं, यासाठी आम्ही काही काम आणखी करतो. येणाऱ्या काही दिवसामध्ये मी आपल्याला पण ते कन्वे करेल की कोणाला आपण बनवलेला जॅम कसा पोहोचावा, त्यासाठी आम्ही काही बनवत आहोतच. यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी बनवत आहोत, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये ते अवेलेबल होईल. सध्याला ते गोष्ट अवेलेबल नाही. मी सोबतच हे जसं आपण सर ग्रुप क्रिएट कराल, सर्वांनी मला फक्त एक कुठला पण प्रोडक्ट, कुठली पण वर्कशॉप, कुठला पण ई बुक किंवा काही पण पेमेंट पेज वरती ई बुक अटॅच केली असेल, रेसिपी अटॅच केली असेल ते, किंवा बुकिंगची लिंक क्रिएट केल्यानंतर आपली बुकिंगची लिंक आणि आपलं नाव, बुकिंगची लिंक, आपला फोन नंबर आणि आपले कुठलं सोशल अकाउंट, जसं फेसबुक अकाउंट असेल, इन्स्टा अकाउंट असेल, जो आपण त्या पर्टिक्युलर बिझनेस साठी वापरतो, ते मला शेअर करा. म्हणजे माझ्याकडे एक नोट राहील. समोर आपला कुठला क्वेरी आला तर मला आयडिया राहील की मनसंवाद मार्फत मी आपल्याशी कनेक्ट झालेलो होतो आणि आपला हा सर्व्हिस आहे. तर त्यामध्ये लोक काय काय करत आहे, बेसिकली मी इथे ऍज अ ग्रोथ कन्सल्टंट म्हणून आहे. तर माझ्याकडे कोणाचा बिझनेस कसा वाढावा त्यासाठी मी काम करतोय. आपल्याला कुठला बिझनेस असेल, जसं आमच्याकडे आता 20,000 लोक आमचा प्लॅटफॉर्म वापरतात, बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्राचे. कोणी कोडिंगचा कोर्स सेल करत आहे, कोणी स्पिरिच्युअल क्रिएटर आहे. आता माझ्याजवळ एक व्यक्ती आहे, त्यांचा गाणे कसे बनवले जावे यासाठी बेसिक कोर्स आहे. दिवसाला 40,000 रुपये मिनिमम ते कमवतात. बरेचसे लोक खरीदतात, त्यांचे नोट्स सेल करतात. 200 GB ची फाईल आहे की कुठल्या गाण्याला कसे नोट्स अटॅच करावे, कसे स्ट्रिंग्स बनवावे, कशा पद्धतीत ते केलं पाहिजे. बरेचसे लोक ते घेतात. तर आपण कुठल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, आपण कशा माध्यमातून ते मोठा व्यवसाय करू शकतो, त्यासाठी मी जर काही मदत करू शकलो तर काही प्रॉब्लेम नाही. मला ते क्वेरी तुम्ही सांगा. मला वाटतं ईशाजी आणि शशिकांतजींचा काही प्रश्न आहे, आपण ते प्रश्न विचारलं तर थोडं. तर ग्राफिक डिझायनिंग इंडस्ट्रीसाठी करताय का कोण ऑलरेडी त्याचा ऑफर? सर आमचं इथे माझ्याकडे एक क्रिएटर आहे जे स्वतःचे ग्राफिक डिझाईन सेल करतात. आपल्याला सेल साठी नको, आपल्याला टीम मॅनेजमेंट म्हणजे वर्क डेलिगेट करणार आपण दुसऱ्या टीमला, तो पण फ्रीलान्सर असणार. तसं काय आहे का, टीमचं सर ट्रॅकिंग आहे का, वर्क ट्रॅकिंग? सर आमच्या म्हणजे मला एक समजायचं की आपण आपला व्यवसाय मला परफेक्ट सांगा. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे आपण डिझाईन करून देतो दुसऱ्यांसाठी, पण ते अच्छा. स्वतः करून प्लस मला त्या टीमला द्यायचं आहे. व्हर्च्युअल टीम असणार माझी. मी जर एका वेगळ्या प्लेस मध्ये आहे, मुंबईला तर बँगलोरची माझी टीम असेल, तर त्याला मी ओके. वर्क दिलंय आणि तो अमुक टाइम मध्ये कम्प्लीट केला. असं ट्रॅकिंग आहे का आपल्या सॉफ्टवेअरला? आणि ते कोणत्या क्लायंटला दिले, त्याच्यावर काय कम्युनिकेशन झालं? ओके सर, हा बेसिक जो पार्ट असतो, हा पार्ट येत असतो सीआरएम मध्ये. त्याला सीआरएम मध्ये म्हणत असतात. सीआरएम वाला आपल्याकडे आहे का? पार्ट आपल्याकडे सीआरएम वाला पार्ट नाही आहे सर. बेसिक यामध्ये तुमचं इंटरनल कम्युनिकेशन स्वतःच्या टीम सोबत असणं गरजेचं असतं. हा पार्ट आमच्याकडे नाही. आम्ही बेसिक फोकस क्रिएटर सेंट्रिक जास्त आहोत. क्रिएटर चे जे प्रॉब्लेम्स असतात त्याकडे आमचं फोकस आहे. बेसिक तुम्ही स्वतःचा कंटेंट कसा सेल करू शकतात आणि त्यामार्फत कसे अर्न करू शकतात त्याकडे आमचा फोकस जास्त आहे. इंटरनल कम्युनिकेशन विद इन द टीम यासाठी वेगळे सॉफ्टवेअर असतात, जसं स्लॅक म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, तो आपण वापरू शकता. आमचं स्लॅक SLACK, ओके, तो तुम्ही बघून घ्या. तुम्हाला त्यावरती आयडिया येईल की कशा पद्धतीमध्ये तो प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये तुमचं इंटरनल कम्युनिकेशन टीमचं थोडं फास्टर होईल. गुगल ड्राईव्हचे ऍक्सेसेस देणे आहे तुम्हाला, ड्राईव्ह वरती कोणी काही अपलोड केलं तर ऑटोमॅटिक रिमाइंडर यावं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडेल. ईशा मॅम, आपला क्वेश्चन. ओके ईशा मॅम, आवाज येतोय का? तुम्ही काहीतरी बोलत होता का? ओके सुजाता मॅडम बोला.
सर मला एक 2-3 क्वेरी होत्या. हम्म. पहिल्यांदा समजा मला रजिस्टर करायचंय आपल्या कॉस्मो फीड वरती, तर ते वेबसाईट थ्रू करायचंय की काही ॲप आहे कॉस्मो मॅम फीड्स? वेबसाईट थ्रू आपण अकाउंट क्रिएट करून घ्या. खूपच सिम्पलर प्रोसेस आहे. ते आपण इझिली क्रिएट करू शकता. फक्त आपल्याला cosmofit.com वरती जाणे आहे. जसं मी आपल्याला वेबसाईट पण पाठवतोय. अच्छा आणि मग लॅपटॉपवरती मॅडम, लॅपटॉप किंवा पीसी पहिला वापरून सुरुवात करा. आणि ऍप पण आहे, ऍप ते आपल्याला मोबाईल मध्ये ठेवायचं आहे. बरोबर ना ओके. सर? असंच आहे ना? हो सर, ऍप आहे. ऍप बेसिकली आपल्याला कुठली पेमेंट रिसीव्ह झाली त्याचा आयडिया देण्यासाठी, कुठले बेसिक चेंजेस करायचे असतील त्यासाठी ऍप आम्ही रेकमेंड करतो. त्या व्यतिरिक्त जर आपल्याला मोठे चेंजेस करायचे असतील किंवा काही अपलोड करायचं असेल तर आम्ही सजेस्ट करतो की डेस्कटॉप मार्फत आपण ते केलं पाहिजे. बुकिंगचं काम जे आहे, आपल्याला बुक्स करायचे, सेशन बुक करायचे, ते ऍपवर चांगलं चालतंय. बुकिंगचा जो ऑप्शन आहे सर, तो आम्ही या अपडेट मध्ये नाही घेतलेला आहे. ऍप वरती नाही घेतलेला आहे. तो आम्ही याच्यावरतीच ठेवलाय कारण की बरेचसे मोठे चेंजेस करावे लागतात. आता जसं कॅलेंडर बनवायचं आहे तर कॅलेंडर बनवणं फोनवरती इतकं सोपी नसतं. ओके. म्हणजे समजा ऍप नसेल आणि मी माझ्याकडे गुगलचं आपल्या क्रोम वगैरे आहे, तर गुगल क्रोम जर काय मी ओपन केलेलं असेल मोबाईलमध्ये, तर तिथून पण होऊ शकतं ना? क्रोम फोनवरनं तुम्ही क्रोम ओपन करून क्रिएट करू शकता. बऱ्याचशा लोकांकडे डेस्कटॉप नसतो. त्यासाठी क्रोम तर आहे सर. क्रोम तर सर्वात चांगला आहे. क्रोम वरती तुम्ही क्रिएट करू शकता. क्रोमला डेस्कटॉप मोड मध्ये कन्वर्ट करून घ्या तरी होऊन जाईल. तर नॉर्मल क्रोम वरती साइन अप फॉर फ्रीचा ऑप्शन आहे, त्यावरती आल्यानंतर ते होऊन जाईल. रजिस्टर फ्री आहे का सर? म्हणजे माझं हो अकाउंट. मॅम अकाउंट तुम्ही फ्री क्रिएट करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. अच्छा आणि अजून एक विचारायचं होतं सर, माझं जे काय अकाउंट असणार सुपर असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर ते सुपर अकाउंट प्रोफाईल. सुपर प्रोफाईल तो मी Facebook किंवा YouTube वरती पण तो ऍड करू शकते का? हो मॅम, बरेचसे लोक करतात. माझे क्रिएटर आहेत, त्यांचा युट्यूब वरती व्हिडिओ येतात. एज्युकेशन क्रिएटर आहे, नवोदयची कोचिंग देतात. तर त्यांनी स्वतःच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते ऍड करून ठेवलेलं आहे. तर कोणी पण त्यावरती क्लिक करतं, त्यांचे पेड हा कोर्सेस असतील तर ते बाय करत राहतं. नोट्स हा असतील तर बाय करत राहतं. हा आलं लक्षात सर. अजून एक विचारायचं होतं. समजा मी एखादं वेबिनार फर्स्ट वेबिनार फ्री मध्ये देतीये हम्म, आणि मग त्या ग्रुपमध्ये जी लोक ऍड होणार आणि नंतरचं एखादं वेबिनार पेड आहे, जी. तर मग ते त्या ग्रुपमध्ये लोकांना म्हणजे ऑटोमॅटिकली मेसेज जातो किंवा हा किती लोकं ती बेसिक ऑटोमॅटिकली ऍड होत राहतात का ती लोक? त्यांना मॅम कोणी पण पेमेंट केलं किंवा कोणी पण रेजिस्टर केलं, फ्री असेल किंवा पेड असेल, कोणी पण रेजिस्टर जसं केलं, पेमेंट केल्यानंतर रिडायरेक्ट टू URL चा एक आपण ऑप्शन दाखवलेलं होतं सेटिंग सेक्शन मध्ये. तिथे जर आपण URL दिला असेल व्हॉट्सअप ग्रुपचा, पेमेंट केल्यानंतर ते रिडायरेक्ट होतील तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपकडे, व्हॉट्सअप चॅनल मध्ये. आणि तिथे आल्यानंतर ते ग्रुपमध्ये ऍड होतील. तिथे तुम्ही स्वतःच्या जे काही क्वेरीज असतील, तुम्हाला मीटिंगची लिंक शेअर करायची असेल, ते तुम्ही तिथे शेअर करू शकता. आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा ते वेबिनार पेड असेल, मग त्यांना परत सेपरेट लिंक पाठवावी लागेल मला की? अच्छा तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झालेला असेल त्यामध्ये तुम्ही पेड वर्कशॉपची लिंक तुम्ही शेअर करू शकता आणि तिथनं ते पेमेंट करू शकतील. ओके, आलं लक्षात सर. जी जी. आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा डाटा मागू शकतो का सर? म्हणजे त्यांचं नाव, एज किंवा हा आपण हा क्वेरीज विचारायच्यात त्यांना? ते तुम्ही करू शकता. रजिस्ट्रेशन क्वेश्चनचा एक ऑप्शन दिलेला आहे इव्हेंट्स मध्ये, ते पण तुम्ही तिथे ऍड करू शकता की मला त्यांचं नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर तर मिळत आहे. त्यांचं वय माहिती करायचं आहे का, त्यांचा ऍड्रेस माहिती करायचा आहे, शहर माहिती करायचं आहे का, ते तुम्ही करू शकता. तो ऑप्शन आपल्याकडे आहे. आणि लास्ट एक सर अजून एक विचारायचं होतं. समजा हे जे काही माझ्या अकाउंट वरती सुपर प्रोफाईल अकाउंट वरती हे सगळा जो डाटा राहणार कस्टमरचा किंवा पेमेंटचा वगैरे जो काय असेल तो, तर मग ते मला सारखं त्याचं काही नोटिफिकेशन येणार की मला सारखं ते वेबसाईट वरती जाऊन ओपन करून मग चेक करावं लागेल? सॉरी, एक सेकंड, आपण रिपीट म्हणू शकता? मी
माझं लक्ष नव्हतं. हा सर, म्हणजे हे कॉस्मो फीड वरती माझं अकाउंट क्रिएट होणार, सुपर प्रोफाईल जो काय आहे तो. तर मी काही कोर्सेस लावले किंवा जे काही सेल झालाय, हम्म, तर त्याचे जे काही नोटिफिकेशन्स येणार, किती व्ह्यूज आहेत किंवा कुणी चेक हम्म, केले, जे काय आहे ते तो डाटा, हम्म. त्याचे मला नोटिफिकेशन येणार की मला दरवेळी प्रत्येक वेळी वेबसाईट वरती जाऊन चेक करावं लागेल? मॅम बेटर आहे, तुम्ही वेबसाईट वरती जाऊन बघू शकता. त्याचबरोबर जर ऍप इन्स्टॉल्ड असेल किंवा कोणीही काही पण बाय केलं तर तुम्हाला एक मेल येतो की सक्सेसफुल परचेस बाय, त्यांचं नाव येऊन जातं, काय विकत घेतलं त्याचा डेटा येऊन जातो तुम्हाला. ओके. आणखी ईशा आपल्यापैकी ईशा कोण? ईशा मॅडमांचा हँड रेज आहे. ईशा मॅडम बोला. हा आ- होता. आवाज अ, आवाज मॅम आपला आवाज नाही येतोय. म्हणजे कस्टमरचं थोडस तुम्ही हे करणार का? कस्टमरचं काय प्रश्न परत एकदा रिपीट करा मॅडम. हॅलो. सर आपण स्क्रीन शेअरिंग पण थांबवू शकता आपली. हे हे सर्वात महत्वाचं अजून थोडं सांगायचं राहिलेलं आहे. सर वॉलेटमध्ये वॉलेट. पैसे किती आहेत आणि किती पर्सेंटेज मध्ये हे होतं, कटिंग जातं ते पण. सर सर्वात प्रथम जे काही, सर सपोज आपलं कुठलं पेड असेल कुठलीही गोष्ट सर्व्हिस, हम्म, ज्यांनी पेमेंट केलं त्यांची पेमेंट तुम्हाला या कॉस्मोफिट वॉलेटमध्ये येते. हम्म, जेव्हा कॉस्मोफिट वॉलेटमध्ये ते अर्निंग आलेली आहे, सर्वात प्रथम आपल्याला एक वेळा केवायसी करावी लागते. इथनच ते होऊन जातं. डिजी लॉकर एनेबल्ड केवायसी आहे, खूपच सिम्पलर प्रोसेस आहे. 2 मिनिटाच्या आत ते केवायसी कम्प्लीट होऊ शकते. तिथे हम्म, आपल्याला काही नाही, स्वतःचं नाव एंटर करणे, आधार नंबर देणे, पॅन कार्डचे फोटो देणे हम्म, आणि झालं. ते झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली केवायसी कम्प्लीट झालेली आहे. वरती हा जो सेटिंगचा ऑप्शन आहे, कुठे यात यात एक सेकंड, थोडं वर या, इथे थोडं वर या, थोडं वर या. इथलं सेटिंग नाही नाही, इथेच इथेच वॉलेट्स मध्ये सेटिंग. आता सपोज हा जो ऑप्शन आहे, वॉलेट मध्ये. इथे इथे जर आपण क्लिक केलं, आपल्याला दिसत आहे सर वॉलेट वरती एक मी टॅब क्रिएट केलेला आहे. हा येस हा येस. हा, इथे क्लिक करा. हा हा. इथे क्लिक केल्यानंतर आपण जसं बँक अकाउंट ऍड केलं, इथे आपलं बँक अकाउंट ऍड करू शकतो. फर्स्ट टाइम आपल्याला इथे एक पिन बनवायची आहे. बेसिकली हा एक एटीएम कार्ड पिन असतं. एटीएम मध्ये जसं आपण पिन क्रिएट करतो तशी आपली पिन क्रिएट करायची आहे. हा. खालती आपला बँक अकाउंट ऍड करायचा आहे, झालं. ओके. मग काही प्रॉब्लेम नाही. जो बँक अकाउंट आहे त्याच व्यक्तीचा केवायसी पाहिजे, हा. झालं. या व्यतिरिक्त काही नाही. जे पेमेंट्स आलेत ते आपल्या वॉलेटमध्ये येतील. कधी पण आपण ते पैसे, जसं आपल्या वॉलेटमध्ये आता 9,000 रुपये आहे, आपण विड्रॉल वरती क्लिक केलं तर ते पेमेंट आपल्याला तेव्हाच रिसिव्ह झाले. ओके. आणि विड्रॉल टू युपीआय अकाउंट, युपीआय अकाउंटला पण होतंय. आता माझं करंट अकाउंट आहे, तर करंट अकाउंटला इथे आहे. हा, ते तर पण करू शकता. युपीआय ला घ्यायचं असेल युपीआय, किंवा बँक अकाउंट मध्ये घ्यायचं, सेव्हिंग असेल, करंट असेल, त्यात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. यस यस. ओके. हा, आणि सर्वात महत्वाचं 10% कट होतात. Yes. हा, डिफॉल्ट प्लॅटफॉर्म फी 10% आहे आपण जर अकाउंट क्रिएट केली. त्याचमुळे मी आपल्याला म्हणतोय, मी आपलं प्लॅटफॉर्म फी थोडी कमी करून देईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आपण स्वतःचं वॉलेट जेव्हा आपण काही पण क्रिएट कराल, जो व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतोय त्यामध्ये आपण, मी एक फॉर्मॅट शेअर करून देईल की आपलं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी, त्याचबरोबर आपलं सोशल अकाउंटची लिंक, जे तुमचं इन्स्टा अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल, त्याची लिंक, आणि खालती आपण याची लिंक देऊन द्या, जो कुठला प्रोडक्ट आपण क्रिएट केला. पेमेंट पेज असेल तर पेमेंट पेज, बुकिंगची लिंक असेल तर बुकिंगची लिंक, अपॉइंटमेंट बुकिंगची लिंक, ती मला शेअर करून द्या. म्हणजे बुकिंगच्या लिंक मार्फत मी प्लॅटफॉर्म फी कमी करू शकतो. आपलं सोशल अकाउंट शेअर केलं तर आम्हाला एक रेफरन्स असतं की अच्छा, यांचं याच्याशी रिगार्डिंग आहे म्हणून आम्ही सर्व कन्सिडर केलं होतं. या सर्व गोष्टी आम्ही करू शकतो. आणि मग आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम प्लॅटफॉर्म वरती नाही राहणार. सोशल अकाउंट असले म्हणजे एक प्रूफ होऊन जातं की हा, समोरच्या व्यक्तीला याच्या रिगार्डिंग सर्व्हिसेस मिळणार होत्या. तर ते एक बेटर अंडरस्टँडिंग राहतं. आजच्या मार्फत आता ते पण असतं की पॅन कार्ड एक प्रूफ आहे. पॅन कार्ड प्रूफ दिला की आधार प्रूफ दिला, सोशल अकाउंट प्रूफ देऊन दिला, तर समोरच्या व्यक्तीला सर्व सर्व्हिसेस देण्यासाठी व्यक्ती पूर्णतः प्रयत्न करत आहे असं आमच्या लक्षात येतं. जेन्युइन गोष्टी जेन्युइन असणं गरजेचं आहे.
कारण सर्वांना माहित आहे की इथे सर्वांना माहित आहे आपण मनसंवादमध्ये खूप आपण प्रामाणिकपणेला विश्वासाला आपण जास्त महत्त्व देतो. मलाही सांगायला सर आवडेल की मनसंवाद आपली मेंटल हेल्थ मधली रजिस्टर अशी संस्था आहे. ऑलरेडी आपण गेले 4 वर्ष आता यामध्ये काम करत आहोत. गेले 3-4 वर्ष भरपूर सारे कोर्सेस केलेले आहेत, परंतु ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे आजपर्यंत. तुम्ही इथं बघू शकता विड्रॉन अमाऊंट वगैरे वगैरे पाहू शकता. हॅलो, बाकीच्या जी. yes, yes. बाकीच्यांना अजून काही प्रश्न आहे, काही बोलायचं आहे? बघा समजतंय का? फक्त फेसबुकच्या ह्याच्यावरती पण करता येते. फेसबुकची आयडी पण दिली तर चालेल सर. हॅलो. हो 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 हा. फेसबुक अकाउंटची पण आयडी देऊ शकता. आपल्या बिझनेस रिलेटेड द्याल. ओके. पर्सनल कसं, कारण आपण त्यामध्ये पर्सनल मध्ये स्वतःच्या घरचे फोटो टाकत असतो. पण आपण हा. बिझनेस रिलेटेड असलं तर आपण फक्त मनसंवादचं असेल तर मनसंवाद अच्छा. स्वतःच्या कामा रिगार्डिंगच देईल. ओके ओके चालेल. अजून बाकीच्यांना काही शंका आहे, काही बोलायचं आहे? कारण सरांना पण 45 मिनिटच वेळ दिला होता आणि आता वाढलेला आहे त्यांचाही वेळ पण. सो कुणाला काही प्रश्न आहे, कुणाला काही बोलायचं आहे? हॅलो. हा सर, एक विचारायचं होतं. हा जी बोला. सर. हे रेग्युलर चालू असेल तेव्हा, पण कधी कधी ब्रेक मिळतो, कधी ट्रान्झॅक्शन कुठले होत नाही किंवा काय, तर त्याची काय मग स्टॅग्नेशनच्या बाबतीत काही चार्जेस वेगळे काही असतात काय? नाही नाही सर, जोपर्यंत आपण अर्न करत आहात, सपोज तुम्ही आज काही पैसे कमवले, त्याच दिवशी तुम्हाला तेव्हाच काही चार्ज कट झाला. त्या व्यतिरिक्त ज्या दिवशी आपण नाही कमवलं किंवा वापरलंच नाही प्लॅटफॉर्म, तर काहीही पैसे कट नाही. अच्छा. आणि यामध्ये इयरली चार्जेस वगैरे असं काही प्रकार? नाही नाही, असं काही नाही. कारण आमचा एक सिम्पलचा फंड आहे की जर समोरचा व्यक्ती अर्न करण्याचं पोटेन्शियल नसेल ठेवत किंवा तो प्लॅटफॉर्म वरती फक्त शिकायला आलेला आहे, तर त्या व्यक्तीला पासनं आपण कमवण्याचा विचार करणे हे चुकीचं आहे. जो व्यक्ती जस्ट स्टार्ट करत आहे किंवा त्यांच्याकडे नाही आहे, सपोज नव्हतं माझ्याकडे ऍड बजेट, तर मग मी मंथली चार्जेस लावून काय करणार आहे? बरोबर. यस, सुजाता मॅडम, काही प्रश्न आहेत का? सर मला विचारायचं होतं की कॉस्मोफिडच्या जे मी काय सुपर प्रोफाईल माझा शेअर करणार सोशल मीडियावरती, तर त्याच्यावरती क्लिक करून कुणी कुणी आपले कंटेंट किंवा जे काही आपले कोर्सेस पाहिले त्याचा डेटा मिळतो का आपल्याला? हा, त्याचा आपल्याला डेटा मिळतो. आपलं कॉस्मोफिट वरती जे काही आपण क्रिएट केलं असेल, कोर्स क्रिएट केला असेल, पेमेंट पेज क्रिएट केलं असेल, कोणी क्लिक केलं तर आपल्याला टोटल क्लिक्स माहिती पडतील. टोटल क्लिक्स माहिती पडल्यानंतर कोणी तो कोर्स बाय करण्याचा प्रयत्न केला ते पण आपल्याला माहिती पडेल. ओके. तर तो पण एक मेथड आहे आपल्याकडे जे आपल्याला बेनिफिशियल राहील. अजून कोणाला काही प्रश्न आहे? थोडक्यात आपण असं सर म्हणूया का, एक मिनी वेबसाईट सारखी तयार झाल्यासारखी होते असं जी प्रत्येकाची? जी 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 सुपर प्रोफाईल मिनी वेबसाईटच आहे सर. हा, तुमची सर्व बेसिकली लिंक इन बायो टूल आम्ही म्हणतो, पण ते एक मिनी वेबसाईटच आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण सर्वजण लँडिंग पेज हा प्रकार कदाचित आपण पाहत असू किंवा कधी कधी एखादे क्लिक केल्यावरती पूर्ण माहिती वगैरे येते असं. जस्ट लाईक दॅट की आपण कॉस्मोफिड मधून तुम्हाला मिळतं, ज्यामध्ये ऍज अ काउन्सिलर म्हणून तुम्हाला जर काय पाहायचं असेल, सरांनी मगाशी 2 वेळा दाखवलं त्या मॅडमांचं, तर तिथे तुम्ही बुकिंग्स घेऊ शकता तुमच्या वेळेनुसार, तुमच्या तारखेनुसार. त्या बुकिंग्स घेऊ शकता. त्या बुकिंग्स मध्ये अजून प्रकार पाडू शकता की तुम्हाला साधं काउन्सिलिंग करायचं आहे, फक्त बेसिक काउन्सिलिंग करायचं आहे, ऍडव्हान्स मधले काही थेरपीज तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायचे आहेत, तर त्याचंही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं बुकिंगचे स्लॉट्स ठेवू शकता. त्यानुसार एखादी व्यक्ती जर काय तुमच्याकडे येते ऍज अ काउन्सिलर म्हणून, ऍज अ क्लायंट म्हणून तुमच्याकडे येते, काउन्सिलरवरती क्लिक करते, तर पहिला ती तुमची पेड करते, तुमची वेळ तिथं असते ती घेते, ती पेड करते आणि त्याचं तुम्हाला ईमेल आयडी, फोन नंबर, त्याचं नाव तुम्हाला मिळतं आणि तुम्हाला लगेच मेसेज पण येतो, ईमेल येतो तुम्हाला. मी आता ऑलरेडी वापरतोय तर मला ईमेल येतो आणि ईमेल आल्यानंतर परत मी त्या व्यक्तीला फोन करून अजून काय त्याचे चेंजेस वगैरे असतील तर ते मी लगेच कन्फर्म करतो आणि
त्यावेळेस एकतर तुम्ही गुगल मीटचा वापर करू शकता. दुसरं नसेल तर सिंपल मी जे करतो सर, कदाचित बघा हेही चालतं का, मी व्हॉट्सअपचा आपला कॉल असतो त्यावरती देखील ते काउन्सिलिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. So योग्य आहे सर. अशा प्रकारे तुम्ही ते काउन्सिलिंग तिथे करू शकता. इट्स नॉट ओनली की तुम्ही गुगल च वापरलं गेलं पाहिजे. व्हॉट्सअप कॉल जो आपला असतो, व्हिडिओ कॉल असतो, त्याच्याद्वारे देखील तुम्ही ते काउन्सिलिंग तिथं कंडक्ट करू शकता. ओके, सो बघा टेक्नॉलॉजिकली जरा थोडंसं आपल्याला अपडेट व्हायचं आहे. समजतंय, अवघड जात आहे. सर आपल्या बरोबर असणारच आहे. त्यांचा आपला एक छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप पण तयार होणार आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये काय शंका येत आहेत बुकिंग मध्ये वगैरे, तर तिथेही आपण सॉल्व्ह करू शकतो. बाकीच्या सरांनी अजून भरपूर माहिती दिली की डिजिटल प्रोडक्ट हे ते वगैरे. सुरुवात आपण बुकिंग पासून सर सर्वांची करूया, आणि तिथून जसं ते ऍप वापरत जाईल तसं तुम्ही तुमचे स्वतःचे वर्कशॉप लावू शकाल, रेकॉर्डेड वर्कशॉप त्यामध्ये ठेवू शकता. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही तुमचं जे काम करताय, काही लोक इथं डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, काही म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये काम करतायत, आणि अजून काही मेकअप चे वगैरे म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये काम करतायत, ब्युटी मध्ये काम करतायत. सो त्याचाही तुम्हाला तिथे फायदा होऊ शकतो. बरोबर, सर्वांनाही समजतं का बघा? काही प्रश्न असतील तर बोलू शकता. आता बघा किती भारी दिसतंय. चुकून सांगितलं मला. काही प्रॉब्लेम नाही. अपेक्षा करतो आपल्याला काही क्वेरी राहील तर करू शकता. मी एक काम करतोय सर, मी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतोय माझ्याच एंडनी. हो, त्याची लिंक मी इथे शेअर करून देतो. क्लिक करून जॉईन होतील लगच्या लगेच. मी एक सेकंड, मी आपल्याला ते लिंक शेअर करतोय. थोडं फास्टर पण राहील, सर्वांना जॉईन करणं सोपी राहील. आपल्या क्वेरीज लवकर रिझॉल्व्ह पण करण्याचा प्रयत्न त्यामध्येच राहील. मी माझ्याकडून त्यांना ऍपचं रेफर करू का, काय तसं काय नको? आपल्याकडे आहे सर, आपल्याला काही ऑप्शन नाही. म्हणजे आपल्याला जसं योग्य वाटते तसं आपण करू शकता. मी माझ्याकडून रेफर करून टाकतो इथे मी त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, आणि तुम्ही व्हॉट्सअप लगेच केलात की तिकडे पण मग सर्वजण ऍटलिस्ट त्यांच्याकडे ऍप तरी असेल त्याची वेळेला. जी सर, मग एक काम करतोय मी ग्रुप क्रिएट केला, त्याचा लिंक पण आपल्याला मी इथे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इथे ऍड करतोय. तोच लिंक तुम्ही तिथे पण शेअर करू शकता. इथे चॅटमध्ये किंवा त्यांच्याशी स्वतःचा एक कुठला ग्रुप असेल त्यामध्ये पण शेअर करू शकता. मी त्या ग्रुपचं आपल्याला जसं योग्य वाटेल. येस येस येस, तुम्ही मला पाठवता, मी पाहतोय. पाठवतोय. सर इथे पण तुम्ही दिलात तरी चालेल की. एक सेकंड, मी माझ्या डॅशबोर्ड वरनं ते लिंक आपल्याला शेअर करतोय. इथे चॅट बॉक्स मध्ये मी इथे लिंक अपलोड केलेली आहे. आणि इथे मी फॉर्मॅट पण अपलोड करून देईल. आपण जॉईन करून घ्या, त्यानंतर मी इथे फॉर्मॅट अपलोड करून देईल की या फॉर्मॅट मध्ये आपण जेव्हाही काही क्रिएट कराल तर फर्स्ट टाइम मला ते कसं शेअर कराल. कुठल्याही वेळेला मेसेज करा, काही करा, काही प्रॉब्लेम नाही. जसाही ग्रुप मी बघेल किंवा आपली क्वेरी दिसेल तर मी ते सॉल्व्ह करण्याचा हमखास प्रयत्न करेन. येस येस, मी इकडे पण ग्रुपवरती शेअर केलेला आहे, आमचा जो ग्रुप आहे इकडे शेअर केलेला आहे. सो सर्वजण मनसंवाद कॉस्मोफिडचं सरांनीच एक आपला ग्रुप तयार केलेला आहे, त्यावरती सर्वांनी जॉईन व्हा. मी समजू शकतो की एका दिवसात आपण कॉस्मोफिड वरती तज्ञ होऊ शकत नाही, आणि तो व्हायचा आपण प्रयत्न पण नाही करायचा आहे. आपण थोडंसं वापरूया पहिला ऍप, आणि त्यामध्ये बुकिंगचा पहिला वापर करूया, आणि त्यामध्ये अजून तुम्हाला काही प्रश्न येत आहेत, काय अजून तुमचा स्वतःचा इव्हेंट हे करायचा आहे, तर तो देखील तुम्ही इथे म्हणजे आपण हळूहळू सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला तिथे सुरुवात करूया. चालेल. आणि सर एक छोटंसं रेफरलचा पण सांगा त्यांना,
म्हणजे मनसामध्ये एका कोर्स लावलेला आहे तो रेफरल मधून तुम्ही कसं कमवू शकता हे पण इथे पाहूया. एक असतं, आम्ही एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये आपल्याला जर कोणाला रेफर करायचं असेल कॉस्मो फीड यूज करण्याकरिता, तर एक रेफरल लिंकचा आम्ही ऑप्शन दिलेला असतो. जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला खालती सेटिंग्स मध्ये याल तर तिथे रेफरल लिंकचा ऑप्शन असतो. ते लिंक च्या मार्फत जर कोणीही कॉस्मो फीड जॉईन केलं तर आपल्याला त्याची एक इन्साइट येऊन जातं की या व्यक्तीने जॉईन केलं, त्यांनी काही अर्निंग सुरू केली तर त्यातनं आपल्याला काही प्रमाणात बेनिफिट मिळतं. जसं आपण गुगल पे रेफर करायचो पहिले आणि गुगल एक तेज म्हणून होतं, त्यानंतर त्याला गुगल पे कन्वर्ट करण्यात आलं. फोन पे रेफर करायचो तर तेव्हा आपल्याला काही ₹51 मिळायचे प्रत्येक मित्राला रेफर करण्याचे. तर आमच्या इथे असं आहे की जर आपण कोणाला रेफर करता तर त्यातनं आम्ही जर काही अर्न केलं, त्या व्यक्तींनी काही कमवलं आणि त्यामार्फत आम्हाला काही अर्निंग झाली, त्यातला काही पर्सेंट वाटा आपल्याला पण मिळत असतो. हे पण एक आम्ही सिस्टीम सुरू केलेली आहे. ते मला वाटतं 2 वर्ष त्याला पण त्या सिस्टीमला सुरू करून पण झाले आणि सक्सेसफुली बऱ्याचशा लोकांनी रेफर केलं. काही लोकांमार्फत आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत बऱ्याचशा प्रमाणात क्रिएटर्स आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. एक जनरल असतं की आपली कम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे ते पण आपल्याला आयडिया येतो त्यामार्फत. दुसरं आपण असतो ना की आपल्या घरातल्या सर्वांकडे लक्ष असलं पाहिजे की हा सर्व कमवत आहेत का, ते पण आपल्याला एक क्रिएटर डॅशबोर्ड असतं. तिथे क्रिएटर रेफरल अर्निंग हे पण दिसतं. त्यामध्ये आपले मार्फत जर रेफर झालेलं कोणी असेल त्याचा पण आपल्याला डेटा मिळत जातो. पण ते तेव्हाच अप्लिकेबल आहे, त्यामार्फत होणारी अर्निंग तेव्हाच अप्लिकेबल आहे की समोरच्या व्यक्तीने कमवणं सुरू केलं. आमचं बेसिक सिंपल अजेंडा आहे. आम्ही नेटवर्क मार्केटिंग सारखं गोष्टीला प्रमोट नाही करत. आम्ही फक्त एवढं प्रमोट करतो की समोरच्या व्यक्तीला तुम्ही रेफर केलं, त्यामार्फत जर आम्ही काही देऊ शकलो तर, त्या व्यतिरिक्त काही नाही. इथे सिंपल आहे. आम्ही बेसिकली आमचा सिंपल अजेंडा आहे टू एम्पॉवर क्रिएटर्स, की आपण स्वतःच्या कम्युनिटीला कसं मॉनिटाईज करू शकतो आणि आपण आपली सर्व्हिसेस कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोव्हाइड करू शकतो. त्या व्यतिरिक्त आमचा कुठलाही व्यतिरिक्त कोणता मोठा प्रयत्न नाही. आम्ही 2 वर्षामध्ये 50 लाख लोकांपर्यंत जोडू शकलो. त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही फोर्ब्स जी सर्वात मोठी संस्था आहे जे रेकॉग्नाइज करते कामांना, त्यांनी आम्हाला रेकॉग्नाइज केलंय अमॉंग टॉप 500 स्टार्टअप्स इन इंडिया फॉर द क्रिएटर इकॉनॉमिक स्पेस. त्याबद्दल आम्हाला थोडा अभिमान आहे. नक्की सर, थँक्यू. अजून कोणाला प्रश्न आहेत का? अजून कोणाला काही बोलायचं आहे? यस, सो समजलंय सर्वांना? लोगो सर मी तुम्हाला पाठवतो, नाहीतर मी चेंज करू शकतो का? लोगो जरा थोडासा चेंज करतो. तो काळा दिसत नाहीये म्हणून बाकी काही नाही. सर मला जो लवकर मिळाला तो मी तिथे अपलोड केलेला आहे. कारण त्यावरतून थोडंसं इझिली रेकॉग्नाइज मला पण होईल आणि आपल्याला पण होईल. हा, नक्की नक्की मी करेन त्याच्यावर. जी सर. नक्की सर, थँक्यू. कुणाला काही प्रश्न असतील? समजलेलं आहे असं अपेक्षित करतो, गृहीत धरतो. यस कविता मॅडम, काय बोलतो? नाही सर. ओके. तर माझा आवाज येतोय? हा बोला ईशा मॅडम. हा तेच, म्हणजे की आपल्या ऍप वरून म्हणजे नवीन पण कस्टमर्स मिळतील का आपल्याला माझ्या म्हणजे बिझनेस साठी, असं विचारायचं होतं. म्हणजे जास्त 100 पेक्षा जास्त वगैरे ऍप मधून कस्टमर्स किंवा नवीन क्लायंट्स प्रोव्हाइड होतील का, अशी सिस्टीम आहे का काय? मॅम आमचं प्लॅटफॉर्म एक मार्केट प्लेस नाही. बेसिकली आम्ही प्रमोट करतो की आम्ही कोणाला गॅरंटी देत नाही की आमच्या मार्फत तुम्हाला इतके लोक बाय करतील. ते मिसलिडिंग असतं. आमच्या मार्फत आम्ही इतकीच गॅरंटी देतो की आमची प्लॅटफॉर्म मार्फत तुमचं काम सोपी होईल. ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते तर आपल्याला करण्याचं आहे. म्हणजे आपण सर्व्हिस ज्या लोकांना देतो ते तर आपल्याला देणेच आहे. ज्या पद्धतीत आपण प्रमोट करू शकतो स्वतःला ते आपल्याला करणेच आहे. आमच्या मार्फत फक्त आम्ही काही ऑटोमेशन टूल्स देत आहोत, ज्या मार्फत आपलं काम सोपी होईल.
ओके, लक्षात येतं ईशा मॅडम? मला वाटतं ईशा मॅडमचं इंटरनेट डिस्कनेक्ट झालेलं आहे. सर ओके ओके, सो ओके थँक्यू ओके. ऑल. आवाज येतोय? हा बोला. जी सर, जी सर. येस. बेसिकली ज्यावेळेस आपण लँडिंग पेज किंवा एखादी ऍडव्हर्टाईज करतो जी. आणि कस्टमर आपलं ऍडव्हर्टाईज पाहिल्यानंतर ज्यावेळेस पेमेंट लिंक वरती येतो, त्याच्या मनात सर्वात पहिली शंका असते की हे पेमेंट लिंक जे आहे सेफर आहे का? तर हम्म. त्याच्याविषयी थोडस जरा मार्गदर्शन केलं तर बरं राहील. कारण की जी. मार्केटमध्ये अनेक आहेत ना पेमेंट जी. गेट आउट, राजूर पे आहे, इन्स्टामोजो आहे, व्हॉट एव्हर जे काय असतील ते. तर ज्यावेळेस आपली पेमेंट गेटवे आपण ऍडव्हर्टाइजिंग मध्ये लिंक म्हणून मेन्शन करत असू, तर ऍज अ कस्टमर किंवा ऍज अ एखादा क्लायंट ज्यावेळेस तो पेमेंट लिंक वरती येईल, तर त्याच्या मनात हा जो प्रश्न निर्माण होणार आहे, तर त्याला आपण त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? योग्य आहे सर. बऱ्याचशा लोकांना कसं असतं, एक बरीचशी सिच्युएशन बऱ्याच लोकांसोबत झालंय की बाबा मी का या लिंक वरती क्लिक करू किंवा का मी हे लिंक ओपन करून बघितली पाहिजे किंवा यामध्ये मला ते सर्व्हिसेस मिळतील का? हा बऱ्याचशा लोकांचा एक क्वेश्चन असतो जो करेक्ट असतो. बेसिक सर, जर आपण बघाल आमचा जो पेमेंट गेटवे आहे तो म्हणजे कोणीही लँडिंग पेज वरती येतं पेमेंट करण्याचा ऑप्शन येतो तर आमचं इंटिग्रेटेड आहे पेटीएम सोबत. आता पेटीएम सारखे ऑर्गनायझेशन जे रेकग्नाइज्ड आहे, बऱ्याचशा पेटीएम मार्फत पेमेंट आपण दररोजच करतो. इंडियामध्ये सर्वात मोठा नेटवर्क कोणाचा आहे तर पेटीएमचाच आहे. त्यामार्फत आम्ही पेमेंट रिसीव्ह करतो आहोत. तर तो एक गॅरंटी आहे की हा व्हॉट एव्हर द पेमेंट इज कमिंग इट इज गोइंग थ्रू परफेक्टली करेक्ट व्हॅलिड लेजिट चॅनल. दुसरं, जर तुम्ही आजही फेसबुक ऍड बघाल किंवा कुठलंही काही बघाल तर तुम्हाला दिसेल की मोर दॅन 300-500 ऍडव्हर्टाइजमेंट फक्त कॉस्मोफिटच्या लँडिंग पेज वरती बऱ्याचशा डिफरंट क्रिएटरचे स्वतःच्या लँडिंग पेजेस आहे. पण शेवटी दे आर ऑल्सो ट्राइंग टू टेक पेमेंट वाया कॉस्मोफाईट लँडिंग पेज. हे पण आपल्याला बघायला मिळेल. जर आपण फेसबुक ऍड लायब्ररीमध्ये जाल, कॉस्मोफिट सर्च कराल तर आपल्याला दिसेल की अरे बऱ्याचशा लोकांनी तर डायरेक्ट कॉस्मोफिटच्या लँडिंग पेजवरतीच पेमेंट ऍक्सेप्ट केले. हे पण एक व्हॅलिडेशन आहे. थर्ड व्हॅलिडेशन, आम्ही फोर्ब्स मार्फत जर रेकग्नाइज्ड आहोत तर आम्ही 2 वर्षामध्ये फार कमी स्टार्टअप असतं. तर आपल्याला आयडिया येईल की बरेचसे फार कमी स्टार्टअप्स आहेत जे इतक्या 2 वर्षाच्या टेन्युअर मध्ये रेकग्नाइज झाले. तर ते आपल्याला एक आयडिया येईल. कमिंग टू द पॉइंट की जसं लिहिलंय की पेटीएम 29 तारखेनंतर बनवेल. तर मॅम बेसिकली पेटीएम सेपरेट आहे, पेटीएम बँक सेपरेट आहे, पेटीएम मॉल सेपरेट आहे आणि पेटीएमचे प्रत्येक ऑर्गनायझेशन सेपरेट आहे. देज आर ऑल रजिस्टर्ड ॲज सेपरेट एंटिटीज. त्यांची एक मेन कंपनी असते, जसं हिंदुस्तानी युनिलिव्हर एक मेन अम्ब्रेला कंपनी आहे. त्यांच्या अंडरमध्ये बरेचसे प्रोडक्ट येतात. डव येतं, ब्रूट परफ्यूम येतं आणि बरेचसे प्रोडक्ट्स येतात. तसंच पेटीएमचं मेन आहे 197 म्हणून ऑर्गनायझेशन आहे. ते मेन कंपनी आहे. त्यांचे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आहे. पेटीएम ज्यामार्फत आपण युपीआय ट्रान्झॅक्शन करतो. पेटीएम बँक ज्यावरती सध्या आरबीआयने रेग्युलेशन्स लावलेले आहे फॉर नॉट मेंटेनिंग द डॉक्युमेंटेशन, केवायसी बऱ्याचशा लोकांची नाही झाली. आमच्या इथे तोच एक डिफरन्स आहे की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आपण काही क्रिएट कराल तेव्हा आपल्याला केवायसी करणे, ते एक पार्ट आपला तिथेच आपण साईडला केलं. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे की पेमेंट डायरेक्टली वॉलेटमध्ये येतं म्हणून ते आणखी सिक्युअर आहे. ते तुम्ही कधीही विड्रॉल करू शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. थर्ड डिफरन्स, पेटीएम बँक सेपरेट एंटिटी आहे, पेटीएम मॉल सेपरेट एंटिटी आहे आणि आणखी बऱ्याचशा जे आहेत त्यांची सेपरेट एंटिटीज आहेत. त्यांची रेग्युलेशन हा इश्यू सुरू आहे आरबीआय सोबत. तो तर बाय ड्युरेशन ऑफ टाइम, नोडल अकाउंट तो वेगळा पार्ट असतो. तो पेटीएमचा आहे. आमचा पेमेंट रिसीव्ह करण्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि जर कधी आलाही इन केस तर आमच्याजवळ आणखी बरेचसे गेटवेज अवेलेबल आहेत. ते आम्ही इंटिग्रेट कधी पण करू शकतो. आपल्याला काही क्वेरी आहेत सर यामध्ये? शैलेंद्र सर आपले असतील? नाही ठीक आहे. येस, ओके, थँक्यू सर. जी सर. जी सर. ओके.
सर आपल्या प्रोफाईल वरती कॉस्मोफीड बरोबर युपीआय लिंक्स पण ऍडचं ऑप्शन मगाशी काहीतरी दाखवत होतात तुम्ही. युपीआय त्यामध्ये इंटिग्रेटेड आहे. युपीआय ऑलरेडी इंटिग्रेटेड आहे. जर आपल्याला कार्ड एनेबल करायचे असतील तर आपण मला आपल्या लिंक शेअर करून द्या. मी आपले नेट बँकिंग आणि डेबिट कार्डचा ऑप्शन एनेबल करून देईन. फक्त त्यामार्फत आपल्याला पेमेंट ई-बुक सेल करण्याकरिता किंवा आपले प्रोडक्ट डिजिटल प्रोडक्ट जे ऑटोमॅटिकली पेमेंट झाल्यानंतर समोरच्याला रिसीव्ह होईल त्याकरिता वापरायचं आहे. फिजिकल प्रोडक्ट साठी पेमेंट हे नाही घेता येत आमच्या प्लॅटफॉर्म मार्फत सध्या तरी. येस. Yes. ओके, कुणाला अजून काही शंका आहे, काही विचारायचं आहे? येस, ओके, थँक्यू. विचारू का? हा, विचारा ना असेल वगैरे. येस. अनेक असे पेमेंट गेटवेज आहेत जिथे रजिस्ट्रेशन करताना जर आपण इंडिव्हिज्युअल असू तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी मागतात की तुमचा बिझनेस रजिस्टर आहे का. तर जी तसं काही आपल्याकडे आहे का, किंवा नसेल तर तसंही सांगू शकतो. सर तसं नाही आहेत आपल्याकडे. बेसिकली हे जे प्लॅटफॉर्म्स असतात ना, जसं तुम्ही बरेचसे गेटवेज म्हणालात. आता बऱ्याचशा गेटवेजचा इश्यू असा आहे की ते ज्या पद्धतीची एंटिटी रजिस्टर असतात. आता ते गेटवे रजिस्टर आहे. आम्ही आयटी फर्म रजिस्टर आहोत. गेटवेजला बंधनकारक असतं की तुम्ही फक्त बिझनेसच ऑनबोर्ड करू शकता. बरं. आमच्यासाठी बंधनकारक नाही आहे. आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की समोरच्या व्यक्तीचा बँक अकाउंट आहे, ठीक आहे, केवायसी झाली आहे, आम्ही केवायसी करून घेतली आहे, डन. त्या व्यतिरिक्त आणखी कुठला डेटा एक्सपेक्टेड नसतो. जर आपल्याकडे जीएसटी नंबर असेल आणि आपल्याला जीएसटी इनपुट्स घ्यायचे असतील तर आपण ते पण घेऊ शकता. तो पण ऑप्शन आम्ही दिलेला आहे. जीएसटी नंबर एंटर करायचा आहे तर जेव्हा आपण केवायसी कराल तेव्हा स्वतःचा पॅन कार्ड न लावता कंपनीचा पॅन कार्ड लावून द्या. येस. आणि इनव्हॉइसिंग सेक्शन मध्ये स्वतःचा जीएसटी नंबर एंटर करून द्या. समोरच्या व्यक्तीला जो इनव्हॉइस जाईल तो आपल्या नावाचा जाईल, आपल्याला त्याचे इनपुट्स मिळत राहील. ओके. येस, थँक्यू सर. जी सर. त्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत की टाइप ऑफ एंटिटी यू आर रजिस्टर. आता आपण फूड बिझनेस रजिस्टर आहोत तर मग फसाई सर्टिफिकेट आपल्याला लागेल. जर आपण आयटी कंपनी रजिस्टर असाल तर मग आपल्याला त्याची डॉक्युमेंटेशन वेगळे आहेत. लिगल एंटिटी रजिस्टर आहात म्हणजे लिगल केसेस लॉयर प्रोफेशन मध्ये असाल तर आपल्याजवळ मग त्यामध्ये मग आपलं चेंबर कुठला आहे, मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, मग आपलं लॉचं जे एक नंबर असतं त्या सर्व गोष्टी ते मागतात. आता ते डिपेंड करतं कशा पद्धतीमध्ये ते होत आहे. बेसिक अंडरस्टँडिंग इतकेच असतं की टाइप ऑफ एंटिटी यू आर रजिस्टर्ड त्यानुसार डॉक्युमेंटेशन बरेचसे प्लॅटफॉर्म मागतात. येस. Yes. थँक्यू. येस, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. 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 थँक्यू सर. गुड डे. तर सर्वांना विनंती आहे, थांबूया का, कारण आता 5:30 वाजलेले आहेत आणि काही लोक आता गेलेली पण आहेत. रेकॉर्डिंग हे उपलब्ध राहील. सर मी हे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती देखील रेकॉर्डिंग ठेवेन. आणि जसजसं मी परत एकदा रिपीट करतोय, प्रॅक्टिस जसजशी आपण त्या ॲपवरती जास्त होत जाईल तसं ते ॲप आपल्याला समजणार आहे. एका झटक्यात समजेल असं अजिबात नाही. आपण सरांच्या सोबत आहोतच, सर पण आपल्या सोबत आहेत. आणि थँक्यू विश्वजित सर. परत आपण याच्यावरती परत आपण मीटिंग वेगवेगळ्या अजून सेक्शन एक वरती करत राहू. आता तर व्हॉट्सअप द्वारे आपण जोडलेलो आहोत. सो थँक्यू. जी सर. आत्ताचं सेशन संपला असं घोषित करतो आणि व्हॉट्सअपवरती आपलं बोलणं चालूच राहील. थँक्यू. जी सर. जी सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद आपल्या सर्वांचे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.